नमस्कार. लोकसत्तातर्फे मी स्वाती केतकर पंडित आपलं स्वागत करते. आज आपण सगळेच जण जमलेलो आहोत ते लोकसत्ता चतुरंग चर्चा या वेबिनारसाठी. लोकसत्तातर्फे आम्ही कायमच वृत्तपत्राच्या पलीकडे जाऊन निरनिराळे उपक्रम राबवत असतो. करोना काळात सुद्धा हे उपक्रम थांबलेले नाहीत, तर नव्या तंत्रज्ञानासह ते सुरू आहेत. लोकसत्ता चतुरंग चर्चा हा असाच एक नवा उपक्रम. हा उपक्रम नेमका काय आहे हे सांगण्यासाठी मी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना विनंती करते. नमस्कार डॉक्टर मंडळी आणि सहभागी सर्व इथे आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून या उपक्रमामध्ये स्वागत. या पद्धतीनं तुमचं सगळ्यांचं स्वागत करावं लागतं. प्रत्यक्षात हा कार्यक्रम जमिनीवर झाला असता आणि अंतर सोहळं ही संकल्पना जन्माला आली नसती तर अधिक सजगपणे किंवा अधिक आपल्याला चांगलेपणाने करता आला असता. पण तरी सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपण हे सगळं करतोय. आणि याच्यात एकच फक्त मुद्दा लक्षात घ्यायला हवा की लोकसत्तेमध्ये महिला सक्षमीकरण किंवा महिलांना अधिकार देणं किंवा महिलांचं प्राधान्य त्यांना देणं वगैरे हे केवळ चर्चेचे आणि तृतीय पर्णी मनोरंजनाचे विषय नाहीत. हा आमच्या एकंदर राजकीय सामाजिक व्यक्तिमत्वाचा भाग आहे. लैंगिकते संदर्भातले मुद्दे असतील, सामाजिक मुद्दे असतील, महिलांच्या सक्षमीकरणाचे मुद्दे असतील. त्यामुळे आपण जर लोकसत्ता वाचत असाल आणि बहुतेक सगळे असतीलच, कारण ज्या अर्थी इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळालाय, तर आपल्याला सहज लक्षात येईल की आमच्या जवळपास 7 दिवसांच्या स्तंभ लेखकांमधल्या 6 जणीय स्तंभ लेखिका आहेत. त्याच्यामुळे एरवी पुरुषी मानसिकता असलेलं वर्तमानपत्र किंवा दाखवायचं असं पुरुषीपणा असलेलं एक वर्तमानपत्र आम्ही त्या पद्धतीचे नाही. आम्ही खऱ्या अर्थाने या सामाजिक मूल्यांना मानत आलेले आहोत. त्याचमुळे असा एक महत्वाचा विषय सध्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये आहे, ज्याविषयी बोलणं आणि चालणं हे नेहमीच पाप मानायची एक सांस्कृतिक परंपरा आपल्यामध्ये आहे. त्या सर्व रूढी, परंपरा, प्रथा बाजूला ठेवून आपण हा कार्यक्रम करतोय. आपण सगळे मान्यवर इथे आलेले आहात. आपण लेखक आहात. उमेश जोशी लिहित आहेत, डॉक्टर राजन भोसले यांच्या तर मी म्हणजे लहानपणापासून वाचत आलेलो आहे. शुभा दत्ते या सहभागी झालेले आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. वाचकांचा ज्या पद्धतीने याला प्रतिसाद मिळाला तो लक्षात घेता या विषयाचं महत्व आणि या आपल्यासारख्या मान्यवरांचं असणं हे दोन्हीही याच्यातनं अधोरेखित होतं. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. माझी सहकारी चतुरंगाची संपादिका आरती कदम यांच्या हाती कार्यक्रमाची सूत्र सुपूर्त करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर आणि सगळ्या स्थानांचा नमस्कार. आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. लोकसत्ता चतुरंग चर्चा सरांनी जसं सांगितलं की एक नवीन उपक्रम आपण सुरू करतो आहोत आणि त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, तंत्रज्ञान आपल्या जगण्याचा एक आता अविभाज्य घटक बनलेले आहे. पण आमच्या आजचं उदाहरण बघितलं तर प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये आहे, पण तरीही इतक्या मोठ्या संख्येने आज या उपक्रमात तुम्ही सहभागी झाला आहात हे तंत्रज्ञानाचं एक काय म्हणतो त्याला एक किमय आहे. इंटरनेटचं जाळं विस्तृत होत चाललंय, दिवसेंदिवस ते विस्तृत होत चाललंय. तसं तसं जग अधिक जवळ येत चाललंय, लोक अधिक जवळ येत चाललेले आहेत. आणि ह्या इंटरनेटचं हे जे जाळं आहे ते एका बाजूला ही किमया करत असताना ह्या जाळाचं एक दुसरं रूपही आपल्या समोर येत आहे. आज आपण ज्याविषयी बोलणार आहोत त्या पौगंडावस्थेतील किंवा कुमारवयीन मुलांविषयी त्यांना हे इंटरनेटचं जाळ मोहमयी सिद्ध होत आहे. अनेक मुलं या जाळ्यांमध्ये अडकत चाललेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पालकांसमोर एक मोठं आव्हान आजच्या काळात उभं राहत आहे. आणि त्यामुळेच हा विषय चर्चा घेणं अत्यंत गरजेचं होतं, म्हणून आम्ही पहिलाच कार्यक्रम या विषयावर घेतलेला आहे. आणि अर्थातच निमित्त बॉईज लॉकर रूम बद्दल तुम्ही अनेक दिवस वाचता आहात, चर्चाही ऐकता आहात. बॉईज लॉकर रूम बद्दल थोडक्यात सांगायचं तर दक्षिण दिल्ली मधलं एक छोटं इंस्टाग्रामवरचा एक ग्रुप, 18 वर्षाखालची सगळी मुलं आणि या वयातली मुलं ज्याविषयी जास्त करून बोलतात, विशेषतः मुलींबद्दल, त्यांच्या शरीराबद्दल, शारीरिक आकर्षणाबद्दल, ते कुतूहल आणि आकर्षण असं गृहीत धरलं तरी त्याच्या पलीकडे जेव्हा त्यांची चर्चा ही एका मुलीवर बलात्कार करण्याच्या नियोजनापर्यंत जाते तेव्हा त्यातलं गांभीर्य अधिक अधोरेखित होतं आणि मग त्यासाठी अशा चर्चा घेणं गरजेचं ठरतं. हे प्रकरण एका मुलीनेच बाहेर काढलं, त्यातल्या मुलाला अटकही झाली, पुढे त्यांना शिक्षाही होईल. पण ही शिक्षा होणं हे या प्रश्नाचं उत्तर नक्कीच नाही.
हे कदाचित हिमनगाचं एक छोटं टोक आहे. त्याच्या आतमध्ये खूप काही खतखत आहे. एखादी सुनामी याची वाट बघत आहे का, यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला 3 नामवंत तज्ञ आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. त्यांचं तिघांचे मी स्वागत करते आणि तिघांची मी आधी थोडक्यात ओळख करून देते. पहिल्यांदा डॉक्टर राजन भोसले. राजन भोसले हे नाव लोकसत्तेच्या वाचकांसाठी नक्कीच नवीन नाहीये. आणि अगदी गेल्या वर्षीचं उदाहरण द्यायचं तर चतुरंग मध्येच आव्हान पालकत्व या नावाने आणि ह्याच विषयावरचं मुलांमधली लैंगिकता या विषयावर त्यांनी वर्षभर सदर सुरू केलं होतं. आणि त्याला खूप चांगला म्हणजे गंभीर अर्थाने चांगला प्रतिसाद मिळाला होता. गेली 33 वर्ष ते या क्षेत्रात आहे. लैंगिक तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. सेक्स एज्युकेशन या विषयावर त्यांची 7 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत आणि सुमारे 1200च्या वर लेख भारतात आणि परदेशात त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. आणि अशी एक मार्गदर्शक व्यक्ती, गेली 33 वर्ष या फील्डमध्ये असलेली एक मार्गदर्शक व्यक्ती या चर्चेसाठी आपल्याला मिळते आहे. त्यामुळे आपल्याला खरोखरच याचं मार्गदर्शन मिळेल. डॉक्टर भोसले, तुमचं मनापासून स्वागत. दुसरे आहेत नमस्कार दुसरे आहेत डॉक्टर शुभा थत्ते. शुभा थत्ते IPH अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजे या संस्थेच्या त्या सहसंस्थापक आहेत आणि गेली 45 वर्ष ते या क्षेत्रात आहेत. विशेषतः कुमारवयीन मुलं आणि त्यांचे पालक यांच्या बरोबर ते सातत्याने काम करतात. त्यामुळे आजच्या या विषयासाठी त्यांचं मार्गदर्शन मिळणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर शुभा थत्ते, तुमचंही मनापासून स्वागत. तिसरे उन्मेष जोशी. उन्मेष जोशी हे रिस्पॉन्सिबल नेटिझम या संस्थेचे सहसंस्थापक आहेत. अर्थात ही संस्था आत्ताची आहे, गेल्या 8 वर्षापूर्वीची, पण गेली 20 वर्ष तेही शालेयवयीन आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये काम करत आहात. तर अर्थात त्याने आता थोडा फोकस हा मला वाटतं इंटरनेटकडे जास्त वळवलेला आहे, कारण त्यातले आव्हानं अधिकाधिक वाढायला लागली आहेत. ही आव्हानं वाढण्यामुळेच त्यांनी ह्या कुमारवयीन आणि महाविद्यालयीन मुलं म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये लक्ष अधिक केंद्रित केलं आहे. सायबर वेलनेस या निमित्ताने ते वेगळे लिखाण करतात आणि डिजिटल पालकत्व यावर ते कार्यशाळाही आयोजित करतात. मला वाटतं आजच्या विषयासाठी हा हे आणखीन एक चांगलं नाव आपल्याला मिळालं. त्यामुळे उन्मेष जोशी, तुमचंही मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी फक्त मी एक वाचकांसाठी म्हणजे प्रेक्षकांसाठी सूचना देऊ शकते. इथे तुम्ही चॅटबॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न देणारच आहात. फक्त प्रश्न फार वैयक्तिक देऊ नका, कारण ते प्रश्न आपल्याला घेता येणार नाही. त्यामुळे सर्वसमावेशक प्रश्न जर आले तर ते खूप जास्त उपयोगी पडतील. त्यामुळे तसेच प्रश्न आम्हाला पाहिजे. पहिला प्रश्न मी अर्थात डॉक्टर राजन भोसले यांना विचारते. राजन भोसले, मला थोडं मी तुम्हाला भूतकाळात घेऊन जाते. गेली 33 वर्ष तुम्ही म्हणालात तुम्ही काम करत आहात, म्हणजे अनेक पिढ्या या गेलेल्या आहेत. इंटरनेट काय किंवा समाज माध्यम काय हे अगदी अलीकडे वाढलेला प्रश्न आहे, पण प्रत्येक व्यक्तीमधलं पौगंडावस्था ही येतेच प्रत्येकाच्या आयुष्यात. त्यामुळे त्यांचं अनेकांना हे लैंगिकता काय किंवा त्यांचं शारीरिक भान असेल, ह्या प्रत्येकाला त्यातनं जावं लागतं. लैंगिक समस्या प्रश्न असणारच आहेत. मागच्या म्हणजे आधीच्या पिढीमध्ये हा विषय काय प्रश्न असायचे, काय समस्या असायची आणि आत्ताचं स्वरूप नेमकं बदललंय म्हणजे काय झालं, याविषयी जरा आम्हाला थोडक्यात माहिती. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला थोडंसं छोटंसं प्रास्ताविक सांगावं लागेल. ते असं की जेव्हा कधी मुलं मुली पौगंडावस्थेत यायला लागतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये काही नवीन संप्रेरकांचा संचार सुरू होतो आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात आणि मनात अनेक बदल घडू लागतात. अनेकदा शरीरात घडणाऱ्या बदलांबाबत त्यांना त्याची थोडीशी पूर्वकल्पना असते आणि ते बाह्यांगी दिसू शकत असते. पण त्यांच्या मनात घडणारे जे बदल आहेत त्यावेळेला अनेक वेळेला त्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करून घेतलेली नसते. अनेकदा त्यांना त्याबद्दलची कल्पनाही नसते. तर अचानक हे संप्रेरक ज्यावेळेला शरीरात संचारायला लागतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये काही नवीन विचार, काही नवीन भावना, काही नवीन वासना जागृत व्हायला लागतात. ह्या विचारांना, या भावनांना लैंगिक म्हणायचं हेही त्यांना त्यावेळेला माहित नसतं. पण ह्या वेगळ्या प्रकारच्या भावना ह्या इतक्या एखाद्या झंझावाताप्रमाणे त्या विशिष्ट वयात यायला लागतात आणि त्याचं काय करायचं, त्याचा काय अर्थ काढायचा, या भावना यायला हव्यात का नकोत, यांचा स्वीकार करायचा का अवहेर करायचा, ह्या फक्त आपल्याच मनात येतात का इतरांच्याही मनात येतात, या प्रश्नांची उत्तर सुरुवातीला त्यांना नसतात. कारण पौगंडावस्था चक्क आपल्याकडे आजकाल 9व्या वर्षापासून सुरू होते. अशा वेळेला मुलांची खरं अवस्था एखाद्या प्रेशर कुकर सारखी असते. आता प्रेशर कुकर हा साध्या भांड्यापेक्षा आपण चांगला मानतो,
कारण त्यामध्ये अन्न लवकर शिजतं आणि चांगल्या पद्धतीने शिजतं. पण त्यामध्ये ज्या जशी वाफ निर्माण व्हायला लागते आणि त्यामधलं प्रेशर ज्याला प्रेशर कुकर मधलं वाढायला लागतं, त्याच प्रकारचा प्रकार मुलांमध्ये घडायला लागतो. त्यांच्या मनामध्ये विविध विचार निर्माण होणं, भावना जागृत होणं, हे आतमध्ये वाफ साठून येण्यासारखे हे प्रकार आहेत. आणि जसं प्रेशर कुकरला एक शिट्टी असते आणि त्या शिट्टीतून वेळोवेळी वाफ बाहेर पडणं हे अपेक्षित असतं, त्याचप्रमाणे मुलांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना, ह्या वासना यांची सुद्धा वाट मोकळी करणं, ह्याचा सुद्धा निचरा होणं हे फार गरजेचं असतं. आणि तो निचरा होण्यासाठी जर आपण त्यांना योग्य मार्ग उपलब्ध करून दिला नसेल, जसं प्रेशर कुकरला शिट्टीची सोय, जर तुम्ही ती शिट्टी वाजूच दिली नाही तर त्या प्रेशर कुकरची काय अवस्था होईल. एरवी वाफ म्हटल्यावर आपण त्याला धोकादायक मानत नाही, वाफेमुळेच तर ते अन्न शिजतं. पण जर ती वाफ जास्त दाटली तर ती प्रेशर कुकरचा स्फोट सुद्धा करून कोणाचा जीव सुद्धा घेऊ शकते. म्हणजे त्याचा पूर्ण दोष हा वाफेवर टाकता येणार नाही, तर त्या वाफेला बाहेर येऊ देण्यासाठी जो मज्जाव केला जाईल त्याच्यावरती तो दोष येईल. त्याचप्रमाणे मनामध्ये येणारे विचार, भावना, वासना मुलांनी ज्या निर्माण व्हायला लागतात आणि त्यांना त्याबद्दलची ती पूर्वकल्पना दिली गेली नसेल, तर त्यांच्या मनामध्ये जे ह्या कुतूहलापोटी आणि आतून हा जो आवेग निर्माण होत असतो, त्यापोटी त्यांचं जे मन चालायला लागतं आणि त्यांच्या मनात जे काही विविध विचार यायला लागतात, भावना जागृत व्हायला लागतात, ते कुतूहल शमवण्यासाठी म्हणून मग ते विविध मार्गांचा उपयोग करायला लागतात. त्यावेळेला आई, वडील, शिक्षक यांच्याकडनं जर ही माहिती मिळाली नसेल, तर मग कुठे इंटरनेट मधून ती मिळवा. आता इंटरनेट हा आत्ता आला, पण जसं आता हा जो तुम्ही विचारल्याप्रमाणे या प्रकारचा प्रकार पूर्वी होत होता का? हो, अगदी मी स्वतः पौगंडावस्थेत येण्याच्या आधीपासून मी हे पाहत आलेलो आहे. म्हणजे आता मी तज्ञ झालोय. पण अगदी मी ज्याला प्रॅक्टिस सुरू केली ना, जो इंटरनेट आला नव्हता, त्या काळात अनेक पालक माझ्याकडे येत. कधी अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन की त्यांच्या मुलाच्या रूम मध्ये त्यांना काही अश्लील चित्र मिळाली. नुसती अश्लील चित्रच नाही लपवलेली, तर त्या चित्रांवरती त्यांनी जी काही रंगरंगोटी केली असेल किंवा तिथे काही बाण दाखवून काही काही विधानं केली असतील किंवा काही रंग रेखात त्याचा जो अर्थ जो निघतो ते बघून अनेक पालक हादरून जायचे. अनेक मुलांमध्ये हेही दिसून यायचं की त्यांनी डायऱ्या लिहिलेल्या आहेत. त्या डायऱ्यामध्ये त्यांनी इतकं ते विचित्र लिहिलेलं आहे. विकृत म्हणता येईल अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. हिंसक आणि लैंगिक म्हणता येतील अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर त्या पालकांना विश्वासही बसायचा नाही की आपलं मूल जे आपल्या समोर वाढलं, ते अशा विचित्र गोष्टी का करते? तर अशा डायऱ्या, अशी चित्र घेऊन पालक माझ्याकडे आलेले आहेत. आता हे इंटरनेटच्या आधीच्या काळातली गोष्ट, म्हणजे प्रकार तोच होता. आज जे इंस्टाग्रामच्या चर्चेमध्ये मुलांमधून जे आलं, त्याच गोष्टी इंटरनेट येण्याच्या आधी अशा स्वरूपातही मी अनेक वर्ष पाहत आलेलो आहे. त्याच्याही मागे जाऊन पाहिलं तर मी स्वतः पौगंडावस्थेत असताना आमच्या शाळेत असताना 9वी-10वीचं वय असेल, साधारण 72-73 सालची गोष्ट. त्याला काही एका मुलांचा ग्रुप होता, जसा आता हा लॉकर रूमचा ग्रुप आहे, मुलांचा ग्रुप होता. ते सतत एकमेकांबरोबर असायचे. त्यांच्या ग्रुपमध्ये काय चर्चा चालायची आम्हाला फारशी कल्पना नव्हती. पण त्यांच्यातला एक मित्र फुटला, म्हणजे काहीतरी भांडण झालं असेल वगैरे म्हणून. आणि त्याने ज्याला आम्हाला येऊन त्यांच्यात काय चर्चा चालते हे ज्याला सांगितलं, त्याचं स्वरूपही आज ह्या लॉकर रूमचा जो इन्सिडेंट घडला त्यापेक्षा थोडंही वेगळं नाहीये. आणि मी त्याच्या आधी सांगतो, म्हणजे मी चक्क हा 7 वर्षाचा असतानाची गोष्ट आहे. आम्ही एका कॉलनीत राहत असताना एक मुलगा आई वडील नसताना स्वतःच्या घरी आम्हाला घेऊन गेला. आम्ही 4-5 जण होतो. कोणी माझ्यापेक्षा 1 वर्ष लहान, कोणी माझ्या वयाचं, अशा पद्धतीने. आणि त्याने प्रोजेक्टर काढला. ते त्याच्या आई वडिलांचा प्रोजेक्टर होता. आई वडील घरी नसताना, आणि वडिलांचा स्लाइड बॉक्स काढून आई वडिलांचा त्याने त्याच्यात स्लाइड दाखवून आम्हाला स्लाइड्स दाखवायला सुरुवात केली. त्याला त्याची कल्पना होती, कारण त्यांचे आई वडील रेग्युलरली मित्रांना बोलवून, मुलांना दूर ठेवून पार्टी होत असे आणि ड्रिंक्स पार्टी सकट ह्या स्लाइड्स बघितल्या जात असत, ज्या पूर्वीच्या पद्धतीच्या स्लाइड्स होत्या. आणि ह्या आमच्या मित्रांनी त्या अचानक आम्हाला दाखवायला सुरुवात केल्यानंतर वय वर्ष आमचं फार तर असेल 7-8 वर्षाचं. मी हादरून गेलो, कारण का ह्या प्रकारचं कधी आम्ही कल्पनाही केली नव्हती. हे मी डोळ्यासमोर त्या स्लाइड्स मध्ये बघत होतो. माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान असलेल्या मुलाला तर चक्क ते सहन न झाल्यामुळे तिथेच भडाभडा उलटी झाली. आणि त्याविरुद्ध ज्या मित्राने आम्हाला बोलवलं होतं तो जोरजोरात हसत टाळ्या वाजवत होता. म्हणजे आमच्या सगळ्यांचं वय एकच असलं तरी जो विकृत आणि विचित्र प्रकार आम्ही स्क्रीनवरती पाहत होतो स्लाइडच्या स्वरूपात, ते इतक्या पूर्वी, म्हणजे ही गोष्ट 67-68 सालची आहे. म्हणजे जरी त्याचं स्वरूप बदलत जरी गेलं असलं तरी हे प्रकार पूर्वापार चालत आलेले आहे. फक्त आज इंटरनेटची सोय असल्यामुळे, इंस्टाग्राम, फेसबुक ह्या प्रकारची माध्यमं असल्यामुळे त्याचं जे प्रकटीकरण आहे ते थोडं वेगळं व्हायला लागलं. अगदी बरोबर. मी दुसरा प्रश्न डॉक्टर शुभाताईंना विचारते आहे.
की वय अलीकडे आलं असं डॉक्टर आता म्हणाले की वय अलीकडे आलेलं आहे. तर वय अलीकडे येण्यामुळे या मुलांच्या मानसिक किंवा विशेषतः भावनिक परिणाम नेमकं काय घडतो? म्हणजे अगदी लहान 7-8 वर्ष जर असेल, नेमकं किती वयात मुलं वयात येत आहेत आणि नंतरचा पूर्ण काळ हा अडनिडा काळ आपण म्हणतो तो केवढा असतो आणि त्याचा नेमकं काय परिणाम? आपण जेव्हा वयाची गोष्ट करतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा बघायचंय की मुलाचा शारीरिक आणि मानसिक हा दोन्ही विकास होत असतो आणि त्या विकासाचे टप्पे साधारण ठरवलेले असतात. कुठल्या वयात मूल चालायला लागतं, कुठल्या वयात बोलायला लागतं, कुठल्या वयामध्ये स्वतःला व्यक्त करायला लागतं. हे जसे टप्पे असतात तसेच वयात येणं हा एक टप्पा आहे. आता वयात येणं हा टप्पा पूर्वीच्या काळी त्याला आपण टीन एज म्हणतो, म्हणजे काय 13 पासून पुढचा. आता त्याला टीनेज म्हणत नाही. आपल्याला दिसलं की ते जे बदल आहेत ते सगळे प्री 10 म्हणजे 9व्या-10व्या वर्षापासूनच मुलांना दिसायला सुरुवात होती. आणि आपण जे म्हणतो की आजची मुलं खूप स्मार्ट आहेत, म्हणजेच काय की ते टप्पे त्यांचे अलीकडे आलेले आहेत. म्हणजे शास्त्राच्या पुस्तकांमध्ये सुद्धा ते टप्पे आता बदललेले आहेत त्यांनी. आता हा टप्पा जरी बदलत गेला शारीरिक, तरी मानसिक तेवढ्या गतीने वाढत नसतो. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की 10-11 वयाचं जे मुलं आहे त्याची शारीरिक दृष्ट्या वाढ वयात आलेल्या मुलासारखी झालेली आहे. त्याला स्वतःला पण शरीरातले तिला दिसतात काहीतरी बदल झालेले आहेत आणि आजकाल त्याची माहिती पण त्यांना असते बरीच आधीपासून. आपल्याला दिसतं की शाळांमधनं सुद्धा 6वी-7वी ते मुलं जोड्या लावलेल्या असतात आणि जर एखाद्या मुलीला जोडून नसेल तर तिला अतिशय दुःख होतं त्याचं. म्हणजे काय त्या काळापासून त्यांना ही कल्पना येते वयापासून की माझा हे असं हे माझी मी स्त्री म्हणून कशी एक आहे. आता आपल्या लक्षात येईल हे जरी बदल झाले तरी मानसिक बदलांमधल्या टप्प्यांमध्ये सगळ्यात शेवटचे येणारे बदल म्हणजे साधारण 17-18 वर्षी त्यातला एक महत्वाचा आहे इम्पल्स कंट्रोल. म्हणजे आपल्या मनातली उर्मी जी विचार भावनांची आहे ती कंट्रोलमध्ये कशी ठेवायची, आपल्या ताब्यात कशी ठेवायची हे कळणं हे खूप उशिरा येतं. आणि दुसरी गोष्ट आहे की परिणामांचा विचार करणं. आपण एखादी गोष्ट करतोय त्याचा परिणाम नेमका काय होणार हा विचार 16-17व्या वर्षी करायला लागतात. पण त्यांचं शरीर जर तेवढं प्रगल्भ झालं 18व्या वर्षी 11-12व्या, तर त्या ठिकाणी जेव्हा आजूबाजूचा जो माहितीचा महापूर असतो त्याच्यातनं बघून त्यांना मग एक्सपेरिमेंटेशन करावं असं वाटतं की मी करून बघते काय करते, माझा हा मित्र आहे त्याच्या शरीरात कसं आहे काय त्याच्यात काय बदल झाले. म्हणजे हे जी ही उर्मी आहे ही उर्मी आपण आता वापरायची का नाही वापरायची. सर्वसाधारण पालकांचं मत काय असतं, अरे काय प्रेम करायचं वय का. नशीब ती मुलं उत्तरं देत नाहीत की तुमच्यासारखं 35व्या वर्षी करू का लगेच प्रेम. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की ती उर्मी नॅचरल आहे, त्याच्यामध्ये आपण काही बदल नाही करू शकत. फक्त त्याला डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे वळण देणं हे पालकांच्या हातात आहे खूप. आणि ते वळण दिलं नाही तर मग त्याचा परिणाम खूप प्रकारे त्यांनी जी उदाहरणं दिली अनेक त्याच्यामधनं आपल्याला दिसतं. आता त्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की त्या मुलाला लपून छपून आई वडील बघत असतील, पण तरी आई वडील काहीतरी बघतात आणि ते बघून ती सगळे लोक एन्जॉय करतात एवढं त्या मुलाला कळतंय. मग ते काय आहे मला पण बघायला पाहिजे. आणि मग जेव्हा त्यांनी ह्या मुलांना बोलवलं त्याच्या आधी आणि मुलांना बोलवलं असेल आणि त्या प्रत्येक वेळी बघताना त्याचा तो अनुभव आहे, त्याचा अनुभव हाच आहे की हळूहळू ही मुलं का घाबरली आणि तो नाही घाबरला कारण त्याची नजर मेली. नजरेमधली त्याच्याबद्दलची सेन्सिटिव्हिटी पूर्ण गेली. ही जी मुलं हादरून गेली किंवा ज्या छोट्या मुलाला उलटी आली असेल त्यांना ते अतिशय विदारक वाटलं असेल समोर बघून, कारण त्याची सेन्सिटिव्हिटी जागृत आहे. पण जेव्हा मुलं अशी गोष्ट वारंवार करायला लागतात बघायला लागतात तेव्हा हळूहळू त्याच्यातली सेन्सिटिव्हिटी निघून जाते. एक्सपेरिमेंटेशन आता खूप लवकर होते. म्हणजे माझ्याकडे एक बाई आल्या होत्या परवा, त्या त्यांच्या मुलगी 10वीत होती आणि त्या अगदी हादरल्या होत्या कारण मुलीच्या दप्तरामध्ये त्यांना कंडोमचं पाकिट सापडलं. मी कल्पना करा 10वीत असलेली माझी मुलगी ही अतिशय निष्पाप साधी भोळी गरीब आहे अशी मुलगी आहे आणि तिच्या दप्तरात जेव्हा कंडोम बघितला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन हादरली असेल की. त्या माझ्याकडे आल्यानंतर पहिली गोष्ट मला ही करायची होती की त्यांचा जो धक्का बसलेला आहे तो कमी करणं, त्यांचा इमोशनल डिस्ट्रेस कमी करणं, कारण ते नशीब त्या मुलीबद्दल बोलले नव्हते. पण ते कसं हँडल करायचं हे त्यांनी जर या
माझ्याकडे किंवा शिकल्या कसं करायचं, तर निघालेला पुढचा उत्पत्ती कळेल. म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की ह्या गोष्टी टाळण्यासाठी सुद्धा पालकांनी तयार होणं, पालकांनी तयार असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं आपण या विषयावर आपण पुढे बोलणार आहोतच नक्की. पण आता जसं डॉक्टर भोसले म्हणाले सर की त्यावेळेला पण अशा घटना घडत होत्या, पण हे काही ठिकाणी होतं. म्हणजे काही मुलं एकत्र आले आणि त्यांनी ते पाहिलं किंवा हे आता तुम्ही उदाहरण आलं ते थोडं. पण आता उन्मेष जोशी तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की तुम्ही आता इंटरनेट मुलं जी वापरतात त्याच्या सतत त्यांच्या बरोबर असतात, तर आता अशी अवस्था आहे की अजिबात सेन्सॉर नाही, कुठलाही काही धाक नसलेला इंटरनेट समोर येतो आहे. आणि आता ह्यांनी म्हटलं कसं आहे, माहितीचा महापूर असलेल्या इंटरनेटचा जाळा मुलांसमोर केव्हाही कुठलाही क्षण येत असतो. अशा वेळेला वयात येणं आणि हा इंटरनेटचा किंवा महापूर जो आपण म्हणतो याची सांगड या मुलांना नेमकी घालता येते का, त्यामुळे त्यांच्यात संभ्रमावस्थामध्ये अधिक वाढ होतीये का, आणि हा तुमचा नेमका अनुभव काय, ही मुलं कसं डील करतात या सगळ्या गोष्टीचं, वयात येणं आणि हे माहितीचा महापूर या सगळ्यांचं जे काय घोळ सुरू आहे एकत्र, त्याचं नेमकं ते कशा पद्धतीने मुलं बघतात? खरं तर या मिलेनियम मध्ये जी मुलं जन्माला आली आहेत ना, ती जन्माला आली आहेत, मोबाईल फोन त्यांच्या हातात आहेत, त्याच्यामुळे पौगंडावस्थेपर्यंत वाट बघायची वेळच येत नाही. अगदी लहान वयात म्हणजे 2 वर्ष 3 वर्षापासूनच मुलांच्या हातात फोन आलेले असतात आणि मुलं खूप मोठ्या प्रमाणात वापरत असतात. याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे कसे वापरायचे किंवा काय करायचं याच्याबद्दल कुठेच काही कोणी त्यांना सांगत नसतं. मुलांना हल्ली आमचा तर अनुभव असाच आहे की बेबी सिटर म्हणून या सगळ्या गॅजेट्सचा वापर केला जातो. मला काहीतरी काम आहे किंवा मला काही महत्वाच्या गोष्टी घरात करायच्या आहेत किंवा मी प्रवासात आहे, तुम्ही एअरपोर्टला, रेल्वे स्टेशन्सला, बस स्टॉप्सला कुठेही बघितलं तरी पालक आपापल्या मोबाईलमध्ये असतात आणि मुलांच्या हातात एखादा टॅबलेट किंवा मोबाईल काहीतरी हातात सोपवलेला असतो. तो इंट्रोडक्शनच त्यांना मुळात तिथे चुकीचं झालेलं असतं. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या, कुठल्या गोष्टी बघायच्या हे मुलांना माहीत नसतं. डॉक्टरांनी जशी केस सांगितली त्यांच्या लहानपणीची, तशा अनेक केसेस आम्ही आता शाळांबरोबर काम करतोय 9-10 वर्ष, तेव्हा आम्हाला असं जाणवलं की अशा अनेक केसेस येत असतात. एक केस आमच्याकडे अशी आलेली की दुसरीतल्या एका मुलीनी वर्गातली सगळी मुलं बाहेर गेलेली असताना आपल्या बरोबरच्या वर्गमित्राबरोबर त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला आणि काही गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. हे जेव्हा पटकन वर्गात शिक्षक आले आणि त्यांच्या हे लक्षात आलं, मग त्या मुलीशी बोललं गेलं, त्याच्या पालकांशी बोललं गेलं, तेव्हा असं लक्षात आलं की त्या मुलीला तिच्या वडिलांच्या मोबाईल फोन मधनं या सगळ्या गोष्टींना एक्सपोजर होता. ती सातत्याने तिच्या वडिलांच्या मोबाईल मधनं या सगळ्या गोष्टी बघत होती. तर मला असं वाटतं की पालकांना म्हणजे मुलांपेक्षा पालकांचा याच्यात महत्वाचा रोल आहे. पालक महत्वाचा रोल प्ले करतात त्याच्यात मुलांपर्यंत ही गोष्ट गॅजेट्सच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी. म्हणून पालकांनी लवकरात लवकर या गोष्टींबद्दल मुलांशी बोलणं खूप आवश्यक आहे. मुलांवरती काय परिणाम होतो तर मुलं प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्सप्लोर करत असतात. मुळात पालकांना टेक्नॉलॉजी मधल्या बरेचदा पालकांना टेक्नॉलॉजी मध्ये काही लक्षात येत नाही, कळत नाही आणि मुलांना जास्त कळतं. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की IQ EQ बरोबर TQ हा सुद्धा खूप आता मोठ्या प्रमाणात आहे. टेक्नॉलॉजी कोशंट मुलांचा खूप वाढलेला आहे आणि तो खूप मुलांकडे जास्त असल्यामुळे मुलं खूप एक्सप्लोर गोष्टी करत असतात आणि त्यातनं बऱ्याचशा गोष्टी दिसत असतात. काही केसेस अशाही आलेल्या आहेत की मुलं या सगळ्या गोष्टींवरती डिपेंडंट आहेत. ते वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्याचा म्हणजे इंटरनेटवरती जसं बघतात तसं बाहेर सुद्धा या गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि याचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवरती जाणवायला सुरुवात झालेली आहे, असं आम्हाला सगळ्यांना लक्षात येतं. या म्हणजे मला त्यालाच जोडून डॉक्टर भोसले यांना प्रश्न विचारला. आता उन्मेष जोशी जसं म्हणाले की मुलांच्या हाती खूप लवकर येत आहे, पण याचा अर्थ आहे येत आहे दिसतंय म्हणजे त्यांची जाण वाढली आहे असं आपण म्हणू नाही शकत. तर नेमकं काय काय आमच्या लहानपणी आम्हाला आठवतंय की किस केलं तरी मूल होतं, अशा सारख्या गोष्टींवर सुद्धा विश्वास बसायचा अनेक मुलांचा. पण आताच्या मुलांच्या नेमक्या ह्या जाणीवेमध्ये काय नेमका बदल घडलाय, त्यांना खरोखर ती जाण आली आहे, त्यांची जाण वाढली आहे का, एकूणच या पौगंडावस्थेतले ज्या ज्या विविध टप्पे आहेत त्या संदर्भात काय आहे? बेसिकली आपण मुलांना इंटरनेट पासून दूर ठेवू शकणार नाही. ते आपल्या हातात राहिलेलं नाही. उलट आपल्या जीवनात इंटरनेट हा खूप नंतर आला. जसं आता उन्मेष जी म्हणत होते त्याप्रमाणे मुलांनी तर ती लहानपणापासून हे पाहिलेलं आहे. हे माध्यम आपण त्यांच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. त्या माध्यमासकटच ही मुलं मोठी होणार आहेत. त्यामुळे त्यांना काय पहा, काय नका पाहू, ह्याच्यावरती आपण मज्जाव घालणं खरं शक्यच नाहीये.
आणि टेक्निकली सुद्धा ते पॉसिबल नाही, कारण का त्यांना आपल्यापेक्षा अनेक वेळेला जास्त माहिती असते. अशा वेळेला खरं तुम्ही जे पाहता, तुम्ही जे एक्सप्लोर करता, ते त्याचा स्वतःवर काय परिणाम करून घ्यावा किंवा त्याचा अर्थ काय काढावा, ह्याचं शिक्षण देणं फार गरजेचं आहे, ज्याला आपण म्हणतो कॉन्सिक्वेन्शियल थिंकिंग. जसं आता शुभाताई म्हटल्या त्याप्रमाणे हे जसं वय वाढत तसं हे कॉन्सिक्वेन्शियल थिंकिंग येतं, म्हणजे परिणामांचं तारतम्य आपण त्याला म्हणूया. तर हे परिणामांचं तारतम्य डेव्हलप होण्यासाठी पालक हे खूप महत्वाचा रोल प्ले करू शकतात. कारण का हे स्वतःहून डेव्हलप होईलच, पण शिक्षक, पालक, त्यांच्याशी होणारे इंटरॅक्शन्स यातून मुलांना परिणामांचं तारतम्य लवकर डेव्हलप व्हावं. म्हणजे आपण जे पाहतोय किंवा आपण जे करू पाहतोय किंवा आपण जे डोळ्याने पाहतोय त्याचे काय परिणाम असू होऊ शकतात, त्याची दूरदृष्टी, दूरगामी दृष्टी ही त्यांना देणं गरजेचं आहे. आणि ती ते स्वतःहून त्यांना प्राप्त होण्याची वाट बघण्यामध्ये मग काही चुका होत जातात. त्यामुळे आपण शाळेत जसे विविध विषय शिकवतो त्यामध्ये याही गोष्टीला खरं शिक्षणामध्ये, शालेय शिक्षणामध्ये आणि पालकांनी दिलेल्या शिक्षणामध्ये महत्व द्यायला हवं. मुलांचं हे कॉन्सिक्वेन्शियल थिंकिंग आहे, परिणामाचं तारतम्य करण्याची फॅकल्टी त्यांच्यामध्ये जी आहे ती लवकर तयार व्हावी. म्हणजे त्यांनी जरी काहीही पाहिलं, कुठल्याही मुलांच्या संगतीत ते गेले, अचानक एखादी वेबसाईट उघडली तरी त्याचा अर्थ काढत असताना त्यांना ती मुलं विचलित होऊ नयेत, त्याचा त्यांनी काही चुकीचा विचित्र अर्थ काढू नये. आणि त्यासाठी पालकांबरोबर त्यांचा सतत सुसंवाद होत राहणं फार गरजेचं आहे. आज इंटरनेटवरती दोष देण्यापेक्षा सुद्धा मला जो दोष द्यावा वाटतो तो म्हणजे पालक आणि मुलांमधला सुसंवादच संपलेला आहे. जर मुलं पालकांशी मोकळेपणाने बोलू शकले आणि पालकांना न घाबरता कुठल्याही विचारावर चर्चा करू शकले आणि पालक सुद्धा त्यांना मुलांची ह्या चर्चा करून त्यांना गोष्टी समजावून देऊ शकले, तर मला वाटतं इंटरनेटवरती मुलांनी काहीही जरी पाहिलं तरी त्याचा अर्थ पुन्हा विचारण्याची, जर त्यांच्या पालकांना जाऊन विचारण्याची जर मुभा असेल तर मला वाटतं की त्याचा जो दुष्परिणाम होतो तो आपण टाळू शकू. कारण का आपण इंटरनेटला टाळू शकणार नाही, त्याच्या दुष्परिणामांना फक्त आपण टाळू शकू, असं माझं म्हणणं आहे. अगदी बरोबर. पण म्हणजे मगाशी सुद्धा तो उल्लेख केला, कंडोमचा एक उदाहरण घेतलं तर शारीरिक जवळीकता किंवा शारीरिक संबंध याचा जो अर्थ होता पुढच्या आधीच्या पिढ्यांमध्ये तो अर्थ वेगळा होता. आता त्या तुलनेत ते बदलले, म्हणजे एकूण शरीर संबंधी संकल्पनाच बदलत चाललेल्या आहेत. तर याचे नेमके परिणाम मुलांवर काय होत आहेत त्यांचा आपण ज्याचे म्हणाले की एक प्रगल्भता म्हणजे पालकांनी केलं पाहिजे. पण मुलं जे आत्मबद्दल बोलतात, मुलांना जे काही ज्ञान होतं याच्यामध्ये त्यांना नेमकं काय होतं, त्याचे परिणाम मुलांवर आणि कुटुंबावर, पर्यायाने कुटुंबावर काय होत असतात या बदलत्या संकल्पनांचे. शुभाताई बोलताय. शारीरिक जवळीक हा तुम्ही जो मुद्दा काढलात ना, तो जर आपण बघितला तर तो गेल्या अनेक वर्षांमध्ये कितपत बदलत गेलं हे आपल्याला सर्वांना जाणवते. स्वतः वर्गामध्ये मुलं मुली पण वेगळे बसायचे, वर्ग संपला की दोन दरवाजाने दोन्ही जायचे, एकमेकांशी बोलायचे पण नाही. तोल काळ बदलत गेला. त्याच्यानंतर मुलं मुली एकत्र बसायला लागली, एकत्र बाहेर जायला लागली, मुलं मुली हातात हात घालून रस्त्याने गेले तरी आता कोणालाही काही वाटत नाही. म्हणजे काय की पूर्वीचा शारीरिक जवळीकीबद्दल जो सोवळेपणा होता तो सोवळे झालाय. म्हणजे मी स्वतः सांगेन की पूर्वी माझ्या काही मैत्रिणींना मी काय कशी आहेस म्हणून विचारलं असतं, आज मी तिच्या जाऊन गळ्यात पडते. म्हणजे हे गळ्यात पडणं ही जवळीक आहे, ती खूप छान वाटते आपल्याला. त्याच्यामुळे जवळीक म्हणजे काहीतरी वाईट आहे ही पूर्वीची कल्पना होती ती आपल्याला तर पूर्ण बदलायला पाहिजे. पहिली गोष्ट तर शारीरिक जवळीकीमुळेच हे होतं किंवा आजकाल मुलं फार बरोबर सगळे होतं असं आपल्याला म्हणता येतं नाही. कारण तो जो बदल समाजात झालाय, समाज ढवळून निघालाय, तो काय लोंढा आपण थांबवू शकत नाही. त्या लोंढ्याबरोबर आपण कसं जायचं, त्याच्यात वाहत न जाता कसं जायचं हे त्याच्यात बघणं आवश्यक आहे. त्यामुळे मुला मुलींमध्ये शारीरिक जवळीकीच्या संधी आता खूप वाढल्या. त्या संधींचा त्यांनी गैरफायदा घेऊ नये म्हणून काय करायचं, ज्याला गैरफायदा म्हणतात म्हणजे काय की ते दोघं मग एकटे जायला लागतात, मग दोघं एकटेच मुलगा मुलगी गेले त्या ठिकाणी मुद्दाम जातात की जिथे त्यांना स्वातंत्र्य मिळू शकते. त्यामुळे त्या मुलांना जवळीकीबद्दल वाईट काहीतरी आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही, पण त्याच्यामध्ये जण मोहात पडू शकतात आणि त्या मोहाचा परिणाम माहिती असणं हे आवश्यक आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना त्याच्यात ही परिणामाची जाणीव
परिणाम किती गंभीर आहे नाही, परिणामाची जाणीव त्यांना असते. त्या मुलीच्या दप्तरात ज्यांची कंडोमचं पाकिट सापडलं ह्याचाच अर्थ काय आहे? सेक्स पार्टनर, पण त्या सेक्स पार्टनर बरोबर मला त्याला कंडोम वापरायला लावलं पाहिजे हे तिला कळते. म्हणजे मग आपल्याला की ह्या टोकापर्यंत जेव्हा मुलं जातात तेव्हा आपण काही संस्कृतीचे रक्षक नाही की आपण हे बंद करायला पाहिजे. हो की नाही? ती संस्कृती पण अशीच बदलत जाणार आहे. पण त्याच्या परिणामांचा विचार, ह्याचा तुमच्या आयुष्यावर पुढे काय परिणाम होतो हे. हॅलो हॅलो, नाही ऐकू येतोय तुमचा आवाज? हा येते. हो हो येतोय आवाज. हॅलो, हा नाही, या परिणामांचा विचार काय होतो त्या मुलांना त्याची पण माहिती असते. या मार्गाने ती जायला जेव्हा सुरुवात करतात तेव्हा आपल्या पुढच्या आयुष्यामधल्या त्या नातेसंबंधाचा किंवा त्या सेक्शुअल रिलेशन्सचा जी सेन्सिटिव्ह असते, जो कोवळेपणा असतो तो पुढे राहणार नाही याची त्यांना जाणीव. म्हणजेच काय, ती जी वृत्ती झालेली असते की आज मला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि ती मिळालीच पाहिजे ऍट एनी कॉस्ट, हा जो विचार आपल्याला जगाच्या एकंदरच सगळ्या ह्याच्यात दिसतोय. सगळ्या गोष्टी इन्स्टंट, तर त्याच्या विचार करण्याची ही पद्धत त्याच्यामध्ये दिसते. आता त्याच्यात होणारे परिणाम हे उलट पूर्वी जास्त होत होते. म्हणजे मला आठवतं मी KM हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही 82 मध्ये एक गायनेक डिपार्टमेंट बरोबर स्टडी केला होता की रिपीटेड अबॉर्शन्स करून घ्यायला ज्या मुली येतात त्यांच्या मानसिकतेमुळे त्याच्यामध्ये काही आहे का. आणि त्यावेळी आम्हाला भरपूर सॅम्पल मिळालं होतं अशा मुलींचं 13 ते वयातल्या की यांनी 2दा-3दा येऊन अबॉर्शन करून घेतलं. म्हणजेच काय की हे त्यावेळी पण होतं, पण त्यावेळी त्या मुलींना स्वतःला कसं वाचवायचं हे पण माहिती नव्हतं. म्हणजे त्यांच्या आयुष्यावरती त्याचा जो परिणाम झाला तो झालाच ना शेवटी. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे की हे आपण टाळू शकत नाही, पण त्याच्यातले परिणाम आणि त्याचा केवळ इमिजिएट इफेक्ट नाही, लॉंग टर्म इफेक्ट काय होऊ शकतो त्यांना सांगणं खूप आवश्यक. बरोबर. पण एक असं आहे ना की म्हणजे जसं मी इम्युनायझेशन कडे जाते की मासिक पाळीच्या निमित्ताने का होईना मुलींना थोडं तरी माहिती दिली जाते शरीरातल्या बदलांची किंवा एकूणच काय करणार आहे. पण मुलग्यांच्या बाबतीत मुलगे विशेषतः या संदर्भात अगदीच अनभिज्ञ असू शकतात. त्यांना इतर ठिकाणून माहिती गोळा करावी लागते असं एक चित्र आहे. तर हे मुलांना विशेषतः या विषयाचं ज्ञान मिळणं किती गरजेचं वाटतं तुम्हाला? आपल्याला दिसते की मुलग्यांमध्ये किती बरं पालक आपल्या 12 वर्षाच्या मुलाला इरेक्शन म्हणजे काय आणि मास्टरबेशन म्हणजे काय याबद्दल बोलत असतील. कारण विषयच टॅबू आहे, हे बोलण्याचे विषय नाही. मुलं मोठी तशी समजतील त्यांना. उमेश जोशी, तुमचा अनुभव काय आहे? कारण तुम्ही आता या मुलांमध्ये काम करता आहात. आत्ताच आम्ही म्हणजे नोव्हेंबर टू फेब्रुवारी महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यांमधल्या साधारणतः 1200 मुलांबरोबर आम्ही एक सर्वे केला आणि या सर्वेमध्ये मुलांना बरेच प्रश्न विचारले. त्याच्यात मुलांचं प्रमाण जास्त आहे. मगाशी जसं तुम्ही म्हणालात की मुलींशी बोललं जातं, मुलांशी बोललं जात नाही, अजूनही ते बोललं जात नाही. म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून, त्याच्या आधीपासून कदाचित डॉक्टर राजन भोसलेंनी पण सांगितलं की मुलांशी बोललंच जात नाही या विषयांवर. बरेचदा मुलींपर्यंत ही माहिती पोहोचते. आमच्या सर्वेमध्ये पण आम्हाला असं जाणवलं की 48% मुलांपर्यंत ही माहिती पोहोचलेली नाहीये, ती मुलांशी कोणी बोललेलं नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी इंटरनेटवरती या सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे शोधत असताना हाती जे लागलेलं आहे, जसं लागलेलं आहे, त्याचा त्यांना व्यक्त होण्यावरती, त्याच्यावरती त्यांचा खूप इम्पॅक्ट आहे असं जाणवतं. मी माझ्या लोकसत्तेतल्या लेखामध्ये एका घटनेबद्दलचा उल्लेख केलेला होता. दक्षिण मुंबईतल्या एका प्रसिद्ध शाळेमधली एक केस आमच्याकडे आलेली. तिथल्या शिक्षकांच्या असं लक्षात आलं, 9वीतली काही मुलं सेक्स चॅट करतायत वर्गातल्या काही इतर मुलांबरोबर, बाहेरही काही जणांशी सेक्स चॅट करतायत. मग त्यांनी आमच्या टीम मधल्या काही लोकांना बोलवलं, त्यांच्या पालकांच्या शिक्षकांच्या परवानगीनुसार आम्ही त्यांचे मोबाईल तपासले आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं की फक्त आपापसात नाही तर इंटरनेटवरती असणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम वरती आता आपण सगळे फेसबुक आणि ट्विटर वापरतो, मुलं इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट वापरतात. तर इंस्टाग्राम वरती पेटीएम सेक्स चॅट्स या नावाने अनेक हजारो अकाउंट्स होती. म्हणजे त्यावेळात आता बरीचशी अकाउंट कमी झाली कारण याच्याबद्दल आम्ही बऱ्याचशा गोष्टी केल्या, ऍक्शन घेतली गेली. तर यातल्या
असे जे सेक्स चॅट करणारे पेड जे प्लॅटफॉर्म होते याच्यावरती ही मुलं चॅटिंग करत होती. ज्या मुलांकडे पैसे उपलब्ध नव्हते त्यांना असं कळलं की आपली न्यूड इमेजेस याच्यावरती टाकल्यानंतर आपण हे या पद्धतीने चॅटिंग करू शकतो आणि त्यांनी तसंही करण्याचा प्रयत्न केला. तर मुलांना जे जसं जसं दिसतंय, जे हाती लागते त्याचा ते तसा वापर करण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे इतकं सहज उपलब्ध आहे. म्हणजे पूर्वी खूप शोधाशोध करायला लागायची. पुस्तकं शोधायची असली तरी ते सहजरित्या पुस्तकं मिळायची नाहीत. व्हिडिओ कॅसेट्स असायच्या, सीडीज असायच्या, या पटकन मिळायच्या नाहीत, ते गॅजेट्स नसायचे. आज असं झालेलं की बाहेर गेल्यानंतर तुम्हाला 1 GB 2 GB चा डेटा 100 रुपयामध्ये कोणीही पानटपरीवर सुद्धा मिळवून देतो. अशा पद्धतीने आहे. किंवा मुलं एकमेकांना अशा पद्धतीचा खूप मोठा कॉन्टेंट प्रसारित करत असतात, एकमेकांकडे देत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप परिणाम त्यांच्या रोजच्या याला आयुष्यामध्ये जोडून एक प्रश्न एक वाचकांकडून आलाय, मला असं वाटतं की त्यालाच जोडून आहे म्हणून घेते. अनिल चव्हाण यांचा हा प्रश्न आहे की लैंगिक शिक्षण आणि त्या संदर्भात मुलांची चर्चेची सुरुवात करणं हे व्यावहारिक दृष्ट्या अत्यंत कठीण आणि संवेदनशील किंवा संकुचित बाब वाटते. आणि अशी एकदा चर्चा सुरू झाली की ती पुढे सुरू राहील का, आपण ती नेमकी चर्चा कधी सुरू करावी असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे मला वाटतं पालकांमध्ये हे संभ्रम आहे की मुलांशी बोलायचं आहे पण नेमकं कधी बोलावं आणि कशी सुरुवात करावी असा प्रश्न पडतो. डॉक्टर राजन भोसले, तुम्ही यावर काय उत्तर देऊ शकता? तर याचं उत्तर असं आहे की लैंगिक शिक्षण मुलांना द्यायचं कधी? मूल जन्माला आलं रे आले की त्याची सुरुवात व्हायला हवी. तर अनेकांना हे उत्तर ऐकलं की आश्चर्य वाटते, रे आता तर ते जन्माला आले, त्याला कधी भाषा पण येत नाहीये आणि आता कसं लैंगिक शिक्षण तुम्ही म्हणते? आणि इतक्या लहान वयात आम्ही विचार करत होतो की पौगंडावस्थेच्या जवळपास वगैरे नाही. आपण अगदी नवीन जन्माला आलेल्या मुलाला ज्याला आपण आंघोळ घालतो, त्यांना ज्याला कपडे घालतो, त्याचं अंग पुसतो, त्याला आपल्या मनात जर त्याच्या जननेंद्रियांबद्दल काही पूर्वग्रह असतील तर आपला स्पर्शही त्यांना आंघोळ घालताना पुसताना बदलतो आणि कुठेतरी त्या मुलांमध्ये तो संकेत असतो की आपल्या पूर्ण शरीरामध्ये, त्याला अजून आपल्या शरीराची ओळख पण नसते, आपल्या शरीरात अवयव किती आहेत, आपण कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हेही त्याला माहित नसताना आपल्या शरीराच्या काही विविध भागांपाशी आल्यानंतर आपली काळजी घेणाऱ्या ह्या ज्या व्यक्ती आहेत, आई आणि वडील, त्यांचा स्पर्श बदलतो. तिथेच खरं आपण त्यांच्या जाणीवा चुकीच्या करून द्यायला सुरुवात झाली. पुढे आपण ज्याला मुलांना भाषा शिकवतो त्याला डोळे, नाक, कान हे सगळे शब्द आपण त्यांना छानपैकी शिकवतो आणि ते शब्द शिकवत शिकवत पोटापर्यंत आल्यानंतर आपण अचानक उडी घेऊन पायावरती जातो. मधल्या भागांसाठी जणू काही नावच नाहीये. मग तुम्ही ज्याला मुलांना भाषा शिकवता त्यावेळेला जननेंद्रियांसाठी असलेले शब्द सुद्धा त्यांना शिकवता आले पाहिजेत. तिथे मात्र नेमके काहीतरी चुकीचे वेगळे शब्द वापरायचे. आपण नाकाला नाक म्हणून शिकवतो ना, डोळ्यांना डोळे म्हणून शिकवतो ना, म्हणजे जननेंद्रियांपाशी आल्यानंतर आपण चुकीचे शब्द का वापरतोय हे करत असतानाही कुठेतरी पालक चुकत असतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मुलांमध्ये बदल घडून येणार असतात, ते बदल घडून यायच्या आधी, अगदी मुलींबद्दलच म्हटलं तर पाळी सुरू व्हायच्या आधी तिला सांगितलं पाहिजे, पाळी सुरू झाल्यानंतर नाही. त्यात कदाचित ती घाबरून जाईल, हादरून जाईल. त्याचप्रमाणे होणारे बदल होण्याच्या आधी जर मुलांना त्याचं शिक्षण दिलं असेल, त्यांची पूर्वतयारी करून घेतली असेल, तर जेव्हा कधी हे बदल त्यांच्यात घडतील त्यावेळेला त्यांची त्यासाठी मनाची तयारी झालेली असेल. आणि हा सगळा संवाद जर पालकांनी अगदी जन्मल्यापासून मुलांपर्यंत केला असेल तर या विषयावर बोलताना सुद्धा मुलं मोकळेपणाने बोलतील. त्यातलं काहीच केलं जात नाही, त्या विषयावर काही बोललंच जात नाही. त्यामुळे ज्या वेळेला ह्या विषयावर बोलण्याची वेळ येते त्याला त्याच्यासाठी असलेली भाषा त्यांना माहित नसते, कारण का योग्य शब्द कोणी सायंटिफिक शिकवलेले नसतात. शिवाय आई वडिलांनी हा विषय कधी ओपन न केल्यामुळे हा विषय आपण त्यांच्याशी बोलू शकतो हे त्यांना माहिती नसतं. आणि त्यामुळे मग ह्या पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी नॅचरली कुठेतरी बाहेर पाहिलं जातं आणि बाहेर पाहत असताना त्यांना कोण कुठल्या प्रकारची माहिती देईल, काही इमॅच्युअर फ्रेंड्स असतील, नोकर चाकर असतील, अगदी लिफ्टमन ड्रायव्हरकडनं सुद्धा माहिती मिळवण्याचा प्रयत्न अगदी छोटी छोटी मुलं करतात आणि त्यांना फार विचित्र अनुभव येतात. याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. त्यामुळे जर आई वडिलांकडूनच योग्य वयात योग्य शिक्षण मिळत गेलं असेल, ते म्हणजे अगदी जन्मल्यापासून आई वडिलांचा ऍटिट्यूड कसा आहे आणि त्या विषयावर कशी मोकळेपणाने चर्चा करतात, कशी त्याला आपण वयानुरूप माहिती कशी देत जातात, हे जर आई वडिलांनी शिकून घेतलं तर मी म्हणतो शाळांना सुद्धा हे काम करावं लागणार नाही. कारण शाळेत मुलं थोड्या वेळासाठी जातात आणि परत येतात, बाकीचा वेळ ते पालकांबरोबर असतात. शाळेत जायच्या आधी सुद्धा अनेक वर्ष त्यांनी पालकांबरोबर घालवलेली असतात. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये एक मोकळेपणा असायला हवा, एक सुसंवाद कायमस्वरूपी असायला हवा, हे फार महत्वाचं आहे. पण पालकांमध्ये ह्या विषयाबद्दलची कम्फर्ट लेव्हल नसल्यामुळे मी तर आधी म्हणतो मुलांना तर शिक्षण द्यायला हवंच, पण त्याच्या आधी पालकांना मोठ्या प्रमाणात लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे. कारण का ते लहान असताना त्यांच्याशी त्यांचे आई वडील न बोलल्यामुळे त्यांच्यामध्ये ह्या विषयाबाबतची कम्फर्ट लेव्हलच नाहीये.
ते स्वतःच बुचकळ्यात पडतात. म्हणजे एक थोडंसं उदाहरण द्यायचं म्हणजे एक पती पत्नी संबंध करत असताना अचानक त्यांचं झोपलेलं मूल रूम मध्ये आलं आणि त्या मुलाला ते पाहण्यात आलं. हे पाहिल्यानंतर ते दोघं आईवडील इतके चपापले, त्याच्यावर जोरात खेकसून त्याला बाहेर जायला सांगितलं. त्या मुलाला कळलंही नाही आपण काय पाहिलं आणि आपल्यावर का कोणी खेकसलं गेलं. आपण तर स्वप्न पडलं होतं म्हणून भीतीदायक रूम मध्ये आलो होतो. त्यानंतर वडिलांनी सांगितलं आता ह्या मुलाबरोबर हा मुलगा अनेक प्रश्न विचारेल, मी याला उत्तरही देऊ शकणार नाही, आणि चक्क त्या एका कारणासाठी त्या मुलाला कुठल्या तरी हॉस्टेलमध्ये त्यांनी टाकलं. म्हणजे आपल्याला त्या मुलावर चर्चा सुद्धा करण्याची वेळ येऊ नये, कारण तशी जर आली तर आपण काही बोलू शकणार नाही, त्याला उत्तरच देऊ शकणार नाही. एक तर तुम्ही काही पाप करत, तो मुलगाही त्या रूम मध्ये आला, हेही काय त्याने पाप केलं. हा एक अपघात होता. त्याचं उत्तर साध्या सोप्या शब्दात मुलाला देणं शक्य होतं, पण तसं करण्याच्या ऐवजी त्यांनी उलट त्या विषयाला डील न केल्यामुळे तो प्रकार अधिक विकृत होत जाण्याची शक्यता असते. म्हणून पालकांमध्ये आणि मुलांमध्ये, शिक्षकांच्याही आधी पालकांमध्ये मुलांमध्ये हा सतत स्वरूपाचा सुसंवाद होत राहणं सर्व विषयांवरती, आणि ह्या विषयांवरती फार गरजेचं आहे, आणि त्याची पूर्ण तयारी पालकांनी स्वतःची करून घेणं गरजेचं आहे, असं मला फार म्हणजे प्रकर्षाने वाटतं. म्हणजे सेक्स एज्युकेशन आपण म्हणतो मुलांना दिलं पाहिजे, तर त्याच्या आधी जेव्हा तुम्ही मूल जन्माला घालणार असाल तर आधी पालकाने सेक्स एज्युकेशन घेतलं पाहिजे असं अगदी. मला वाटतं. म्हणजे ते होय. महत्वाचं ठरेल. होय. उन्मेष जोशी, तुमचा ह्या बाबतीतला अनुभव. मला असं वाटतं की बरेचदा प्रत्येक पालक असं हे मुलाला समजून सांगण्यात सक्षम असेल असं काही सांगता येत नाही. म्हणजे पालकांनी सांगितलं पाहिजे, हा मुद्दा खरं तर बरोबर आहे, पण प्रत्येक जण तेवढंच बोलण्यात कम्फर्ट असेल किंवा सक्षम असेल असं काही सांगता येत नाही. तर वेगवेगळ्या मला असं वाटतं बाहेरूनही बरंच मदत घेऊ शकतो. म्हणजे आता दोन्ही डॉक्टर आहेत बरोबर, त्याच्यामुळे मी याच्याबद्दल जास्त बोलणं योग्य ठरणार नाही, पण बाहेरही अशा पद्धतीची मदत उपलब्ध आहेत. अनेक वेगवेगळ्या संस्था हे यासाठी मदत करतायत. इंटरनेटवरती सुद्धा असे अनेक चांगले कंटेंट अवेलेबल आहेत. आमच्या माहितीतच अर्पण नावाची संस्था आहे, तिने आत्ताच गेल्या आठवड्यामध्येच एक सुंदर पुस्तिका काढलेली आहे, जी पौगंडावस्थेतल्या किंवा अगदी लहान मुलांपासून वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठीची पुस्तिका आहे. मराठी आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये ती उपलब्ध आहे त्यांच्या वेबसाईटवरती. तर असा खूप कंटेंट उपलब्ध आहे. पालकांना जर वाटलं की आपण नाही बोलू शकत आहोत तर त्यांनी इतरांची कोणाची तरी मदत याच्यासाठी घेतली पाहिजे. आणि मुलांपर्यंत एक नक्की आहे की मुलांशी लवकरात लवकर बोलणं गरजेचं आहे. जसं डॉक्टरांनी सांगितलं. यात अजून एक मला मुद्दा मांडावासा वाटतं की अशा केसेस खूप येत आहेत की ज्याच्यामध्ये लहान वयामध्ये मुलांना ग्रूमिंग केलं जातं. सायबर ग्रूमिंग ज्याला असं म्हणतो, की मुलांना याच्याबद्दलची जी कुतूहल असतं, जसं डॉक्टरांनी सांगितलं की लिफ्टमन आहे किंवा ड्रायव्हर आहे किंवा कोणाकडनं तरी माहिती घेण्याचा प्रयत्न करतात, तसं ते इंटरनेटवरती सुद्धा दुसऱ्यांकडनं ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यातनं सायबर ग्रूमिंग होतं आणि मग चाइल्ड सेक्शुअल अब्युजच्या खूप घटना घडतायत, ज्या इंटरनेटच्या वरती सुद्धा घडतायत. आणि आता या कोविडच्या याच्यात जी आकडेवारी आली ती तर भयानक आहे. जवळपास 40 लाखाच्या आसपास जगभरातनं अशा प्रकारच्या केसेस आलेल्या आहेत. हे सगळं सुरू व्हायच्या साधारणतः जानेवारीमध्ये आपल्याकडे भारतामधल्या केसेसची संख्या आलेली होती. त्यात महाराष्ट्र पोलिसांनी बऱ्याच ऍक्शन घेतली आणि त्याच्यात पुण्यातनं 2 लोकांना अटक केली, ज्यांनी चाइल्ड सेक्शुअल अब्युजिव्ह मटेरियल, ज्याला आम्ही सीसॅम असं म्हणतो, हे रेकॉर्ड केलेले होते आणि ते अपलोड केलेले होते. तर अशा घटना घडतायत म्हणून पालकांनी मुलांना लहान वयातच त्याच्याबद्दल माहिती सांगितली पाहिजे, म्हणजे मुलं योग्य प्रकारे पालकांपर्यंत, जर असं काही घडलं तर पालकांपर्यंत ते पोहोचू शकते. याला जोडून मी डॉक्टर शुभाकत यांना विचारते की हे पालकत्व आव्हानात्मक आहे हे ठरलेलंच आहे, पण मुलींचं पालकत्व अधिक आव्हानात्मक ठरतंय का? ह्याचं कारण मी अशासाठी विचारते की आपल्याकडे मुलीच्या जन्मापासूनच तिची काळजी घ्यायला लागायला लागली. मुलगी जन्माला आली म्हणजेच काहीतरी अनेक प्रश्नांची मालिका सुरू होते. अशा वेळेला मुलगी जेव्हा पौगंडावस्थेत त्या वयात यायला लागते तेव्हा अधिक कॉशियस होतात पालक आणि तिच्यावर काही वेळेला नको एवढे बंधनं आणि काही वेळेला नको एवढे मोकळीक अशी दिलं जातं. तर हे मुलींच्या बाबतीतलं पालकत्व कशा पद्धतीने बघायला हवं? त्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी मी उन्मेषच्या प्रश्नाला एक रिजॉइंडर देते त्याच्या उत्तराला. ते असं की त्यांनी म्हणलं की पालक सक्षम नसतात किंवा त्यांना माहिती नसते. आता ही तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे असू शकते, पण हीच माहिती पालकांनी घेऊन त्या प्रकारे आपल्या मुलाला देणं, किंवा समजा तुम्ही म्हणाला तसं पुस्तिका वाचायला दिली पण त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा होणं खूप महत्वाची गोष्ट आहे. नुसतं वाचून मुलाला कळत नाही, कारण हा जो बॉन्ड आहे तो मुलगा काय करेल, पुस्तकातलं वाचेल आणि मग त्याच्याबद्दल प्रश्न असतील ते पण जाऊन तो नेटवरती विचारेल
की माझ्या बाबांना यातलं काहीच माहिती नाही, त्यामुळे मला आपलं तिसऱ्यालाच विचारू दे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की त्याच्याबद्दल चर्चा ही परत पालकांमध्ये आणि मुलांमध्ये व्हायला पाहिजे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपण जे म्हणतो की हा जो प्रश्न आहे सेक्स एज्युकेशनचा, हा सुद्धा खूप वेळा शिक्षकांकडनं पालकांकडे आणि पालकांकडनं शिक्षकांकडे असा टोलवा टोलवीचा प्रश्न आहे. शिक्षक म्हणतात की आई बाबांना विचारा, आई बाबा शाळेत विचारा, आणि मग साहजिकच ते मुलं तिसरा मार्ग शोधतात. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर की जी मुलीच्या बाबतीत आता खरं ते आव्हान वेगळं असं अजिबातच नाहीये. मुलामध्ये आणि मुलीमध्ये त्यांचं सेक्शुअल ऑर्गन वेगळं असण्याशिवाय दुसरा काहीही फरक नाही. तर मग आपण त्याला वेगळेपणा का धरतो? कारण आई वडिलांना ही भीती असते की माझी मुलगी काही जाऊन हे आमच्या धमक्याबरोबर मैत्री केली आणि अमुक केलं आणि ते 4 ठिकाणी कळलं तर आमच्या घराण्याची अब्रू जाईल. मुलांनी 3 मुलींना फिरवलं तरी काही फरक पडत नाही. ही जी मानसिकता आहे पालकांमधली, त्याच्यामुळे ते मुलींच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह राहतात. की मुलगा रात्री 11ला आला तरी चालेल, पण मुलींनी 7च्या आत घरात आलं पाहिजे. जणू काही ज्या गोष्टी घडतात त्या 7च्या नंतरच घडतात, असं काही नाहीच आहे. आपल्या लक्षात येईल की हे जे ओव्हर प्रोटेक्शन आहे ना, त्याचा त्या मुलीला सुद्धा अत्यंत राग येत असतो. कारण एकीकडे आई वडील स्वतःला खूप पुरोगामी म्हणवत असतात आणि एकीकडे मुला मुलींमध्ये खूप फरक करत असतात या बाबतीमध्ये. त्यामुळे हा जो फरक आहे ना, तो फरक घरातनं पिढीमधनच येत राहतो. त्या आईने जर तिच्या आईकडनंच हा मेसेज ऐकला असेल की बापरे मुलगी झाली का तुला, आता काळजी घ्यायला पाहिजे तुला, मुलगी वाढणारी मुलगी म्हणजे उरावरचा धोंड आहे. आता ही जी वाक्य आहेत सगळी ना, त्या सगळ्यामधनं आपण काय दाखवतो की मुलीने कुठली वाईट गोष्ट केली तर त्याचं रिफ्लेक्शन आई वडिलांवर येणार आहे की आई वडिलांनी शिकवलं नाही, आई वडिलांनी तिला वाढवलं नाही. तर उलट त्या मुलीला तिच्या वागण्याबद्दलची जबाबदारी देणं, तिच्या भल्या बुऱ्या वागण्याची पूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकणं, हे जर केलं तर मग आपण मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव करणार नाही. आणि त्याचप्रमाणे ती मुलाची पण मुलावरती देईल. म्हणजेच काय की त्यांची स्वतःची प्रतिमा त्यांच्या डोळ्यामध्ये कशी आहे हे त्यांना ठरवू दे ना. की आपण लोकांच्यावर का ठरवतो की लोक काय म्हणतील. त्यामुळे लोक काय म्हणतील हा जो प्रश्न आई वडिलांच्या डोक्यात सारखा घुमत असतो ना, त्या प्रश्नाचे पडसाद आपल्याला या सगळ्या वागण्यामध्ये दिसतात. ओके, मी एक वाचकांचा एक प्रश्न घेते आहे. योगेश शेवगलकर यांनी विचारला आहे की बरीच माध्यमं विविध प्रकारचं प्रोव्होकेटिव्ह मटेरियल दाखवत असतात. उदाहरणार्थ वर्तमानपत्राच्या वेबसाईटवरही हेरोईनचे काही फोटो असतात, कंडोमच्या जाहिरातीत भडकपणा असतो, उगाच स्टाईलच्या नावाने विकले जाणारे कपडे आणि जाहिराती असतात. हा सगळा देखावा मुलांना उघडपणे सांगण्याची हिंमत पालक आणि शिक्षकांनी दाखवणे काळाची गरज आहे. म्हणजे सेन्सॉरशिप पेक्षा फिल्टरिंगची जी कन्सेप्ट पालक आणि शिक्षक हे राबवू शकतात का? डॉक्टर भोसले, तुमचं काय म्हणणं आहे? ही फिल्टरिंग जे आहे ते पालक आणि शिक्षकांनी कशा पद्धतीने केले पाहिजे? खरं सांगू का, फिल्टरिंग शक्यच नाही. आणि तुम्ही जितकं फिल्टरिंग करण्याचा प्रयत्न कराल तितकं तुम्ही मुलांना उलट त्याकडे ढकला. आता याच्याबद्दल एक छोटंसं उदाहरण देतो. असं समजा की एक रस्ता आहे आणि त्या रस्त्यातनं काही मुलं रोज जातात येतात अनेक काळापासून. अचानक त्या रस्त्यावरच्या एका दरवाजावरती एक बोर्ड लावला की आत काय चाललंय हे जाणून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, आत जाण्यास मज्जाव आहे, इथे कोणीही आत येऊ नये. आता जोपर्यंत त्या दरवाजावरती असं काही लिहिलं नव्हतं तोपर्यंत त्या दरवाजाकडे कोणाचं लक्षही जात नाही. एकदा का तुम्ही त्याच्यावरती मज्जाव आहे म्हटल्यानंतर मुलांची मनं चालू ना, काय होत असेल आतमध्ये, काय चाललं असेल आत, एक कुतूहल निर्माण होतं. आणि हे कुतूहल पूर्ण करत असताना 3 मार्ग असतात मुलांना. एक म्हणजे त्याचं इमॅजिनेशन करणं, कदाचित आत ते होत असेल, कदाचित आत ते होत असेल. आणि इमॅजिनेशन ह्यालाच आपण फॅन्टसी म्हणतो. त्यामुळे सेक्स बद्दलही असाच प्रकार आपण त्याची माहिती द्यायला एकदा मज्जाव जर सुरू केला, फिल्टरिंग जर सुरू केलं तर मग त्यांचं इमॅजिनेशन वाईल्ड होत जातं. आणि हे झालं इमॅजिनेशन. किंवा दुसरं ते काय करतील, कोणीतरी त्यांना सांगेल माहिती आतमध्ये काय चाललंय, मला माहिती आतमध्ये हे चालतं, आतमध्ये ते चालतं, आणि ही माहिती चुकीची असू शकते. त्यामुळे केवळ मज्जाव केला म्हणून चुकीच्या माध्यमातून आत काय चाललंय याची माहिती त्यांना मिळते आणि ती चुकीची असू शकते. हेच होतं की ज्याला त्यांना मज्जाव केला जातो तर ते चुकीच्या माध्यमातून ही माहिती मिळवायला लागतात. आणि तिसरं असं, एखादा धीट मुलगा असेल तो म्हणतो नाही मला आत जाऊन बघायचंय, मी तो दरवाजा उघडतो, मी दरवाजा तोडतो आणि आत जातो. ह्यालाच आपण सेक्शुअल एक्सपेरिमेंटेशन म्हणतो.
पण हे तिन्ही या मुलांनी का केले तिन्ही पर्याय? कारण का उगीच मज्जाव केला होता म्हणून. त्यामुळे मज्जाव करणं, फिल्टरिंग करणं ह्याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. कारण का ते तुमच्या घरात नाही दुसऱ्याच्या घरात जाऊन बघतील. स्वतःच्या गॅजेटवर नाही दुसऱ्याच्या गॅजेटवर जाऊन बघतील. तुम्ही हे त्यांचं सतत पाठलाग करू शकणार नाही. अशाला जरी त्यांनी बघितलं आणि ते बघतीलच, तरीही त्याचा अर्थ काय काढायचा आणि त्यातून काय शिकायचं किंवा काय नाही शिकायचं, हे पालकांनी मुलांना सतत शिकवत असलं पाहिजे. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं म्हणजे सिनेमामध्ये आपण बघतो की ज्याला फाईट सीन्स असतात त्याला तो हिरो एक गुद्दा मारतो आणि तो हवेत माणूस उडून जातो. आपण त्यांना अगदी ह्या प्रकारच्या प्रसंगाच्या वेळेला सांगितलं हे प्रत्यक्ष शक्य आहे, काही करमणुकीसाठी बनवलेल्या ह्या गोष्टी आहेत, असं प्रत्यक्ष जीवनात घडत नसतं. ते प्रत्यक्ष जीवनात काय घडत असतं आणि तुम्ही स्क्रीनवरती काय बघता यामधला जो फरक आहे हा सतत मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे. तो सेक्सच्या संदर्भातलाच नाही, तर ते जे काही स्क्रीनवर बघतील त्या सर्व गोष्टींच्या संदर्भात त्यांना हे शिक्षण बरोबर. आणि त्यासाठीच मी म्हणतो की पालकां आणि मुलांमध्ये एक जवळीकता असणं, सतत एक सुसंवाद होत असणं हे फार गरजेचं. आणि आजकाल तोच दुरावा खूप निर्माण होत चालला. म्हणजे मुलं पण झाल्या डॉक्टर एक फक्त मध्ये थोडं अडवते मी तुम्हाला की हे म्हणणं बरोबर आहे की पालकांनी त्यांना सतत बोललं पाहिजे, दिलं पाहिजे. आजकालचे पालकांचं एकूण व्यवधानता वाढली, त्यांचा वेळ नाही किंवा त्या इतर गोष्टींमध्ये त्यांचे व्यवधान वाढलेले आहेत. अशा वेळेला मला वेळ नाही म्हणणं हा म्हणजे आता ते म्हणू नये, त्यांनी दिलं पाहिजे. पण अशा वेळेला दुसरा काहीतरी एक मार्ग आपल्याला नक्कीच शोधायला हवा असं नाही का वाटत? म्हणजे विशेषतः एक प्रश्न इथे आलाय की जिशन बागवान यांनी म्हटलंय की लहान मुलांना मोबाईल जरी दिला तरी पॅरेंटल कंट्रोलची सुविधा त्याच्यावर आपण टाकू शकतो का? किंवा काही म्हणजे मध्यंतरी सरकारने सुद्धा वेबसाईट काही बंद करण्याचा एक प्लॅन केला होता. पण ते खरोखर वेबसाईट बंद करून त्याचा खरा फायदा होतो की नाही हाही एक मला वाटतं चर्चेचा विषय अर्थातच आहे. कारण तुम्ही म्हणाल तसं की आज याच्यावर नाही तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन मुलं बघणार आहात, त्यामुळे सुसंवाद असला पाहिजे. पण या सुसंवादाला अनेकदा मर्यादा येतात की नेमकं काय बोलायचं, कधी बोलायचं आणि कसं बोलायचं. तर यामुळे हा जो आहे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की त्याने बोललं पाहिजे. पण सातत्याने बोलण्याला आजच्या पालकांना मर्यादा येतात, त्यामुळे वेळेचं भान नाही आणि त्यांना मुळात त्यातलं डिटेल माहिती नाहीये. अशा वेळेला हा मधला मार्ग कशा पद्धतीने काढायला पाहिजे? त्यासाठी काय आहे, एक तर पालक असा ज्यावेळी मी शब्द वापरतो त्यावेळेला आई आणि वडील एवढंच माझं म्हणणं नाहीये. अरे काका आहेत, मामा आहेत, मावशी आहे, तो इतर आजोबा आहेत, त्याचप्रमाणे शिक्षक आहेत. शाळेत सुद्धा ढिगभर शिक्षक तुम्हाला वेगवेगळे विषय शिकवत असतात. आणि व्यक्तीच कशाला पालक असायला हवी, शिकण्यासाठी चांगली पुस्तकं आहेत. जसं उमेशजी म्हटले त्याप्रमाणे पालक हा जरी शब्द मी म्हटला तरी हे सगळे जे 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 विविध सोर्सेस आहेत त्या सोर्सेस त्यांना उपलब्ध आपण करून दिले आणि त्यांना योग्य माहिती मिळवून जर आपण दिली तर मग चुकीच्या माध्यमांकडे मुलं जाणार नाहीत असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता. तर मान्य आई आणि वडील ह्याच्यामध्ये सुद्धा ते जबाबदारी विभागणी घेऊ शकतात. जसं आपल्याला एखादा विषय मुलाला शिकवतात तसं आपण ट्युशन टीचर नाही का करत, त्याप्रमाणे लैंगिक शिक्षण देऊ शकतील असे प्रशिक्षित सेक्स एज्युकेटर सुद्धा आहेत आज. तुम्ही फॅमिली डॉक्टर ही सुद्धा त्यातली एक फिगर असू शकते. त्यामुळे अनेक पेरेंटल फिगर्स आहेत की ज्या मुलांना तर याचा अर्थ तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की काही गोष्टी आहेतच, पण आपल्याला जर ते कंट्रोल करायचं आपल्याला अधिक म्हणजे आतापर्यंत जे अवेलेबल आहे त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं गरजेचं आहे. जसं जर पालकांना माहिती नाही आहे किंवा तर इतर काका मामाला संचार पण त्यांनाही माहित नसेल तर मग इतर आणखीन शाळेमध्ये केलं पाहिजे. म्हणजे तुमचा या क्षेत्रातला अनुभव बघता तुम्ही मुलांशीच बोलता आणि वेगवेगळे वर्कशॉप घेत असता. एका शिक्षकाचाच प्रश्न आहे की हे इतक्या म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून इतक्या पद्धतीने येत आहेत, पोर्नोसाइट असेल किंवा गेम्स सुद्धा आजकाल मुलं ऍडिक्ट होत चाललेले आहेत. यावर कंट्रोल करणं मुलांना होत नाही. जर शिक्षक असून सुद्धा आपण शिक्षक म्हटलं महत्वाचं असेल तर मग शिक्षकांना सुद्धा मग आता शिक्षण द्यायची गरज आहे. तुमचा अनुभव या क्षेत्रातला एवढे गेल्या 20 वर्षाला काय सांगतो? नक्कीच गरज आहे, सगळ्यांनाच गरज आहे. म्हणजे पालक आहेत, शिक्षक आहेत, मुलांबरोबर काम करणारे जे सगळे आहेत ते सगळे स्टेक होल्डर्स आहेत त्याच्यातले, त्यांना सगळ्यांना गरज आहे हे समजून घेण्याची. आणि गेम्स बद्दल त्यांनी जसं म्हटलं तसं गेम्सचं ऍडिक्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, दिसतंय सगळीकडे. अशा प्रचंड केसेस येत आहेत
आणि या दृष्टिकोनातून प्रयत्न शासनाकडनं सुद्धा सुरू आहेत. आम्ही गेले 6 वर्ष झाले शासनाचा पाठपुरावा करतोय. आता गेल्या 3 वर्षांपासून MSCRT कडनं म्हणजे विद्या प्राधिकरणाकडनं अशा पद्धतीचं प्रशिक्षण शिक्षकांना हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू केलेलं आहे. आता या कोविडच्या याच्यात सुद्धा बऱ्याच ऍक्टिव्हिटी सध्या सुरू आहेत, ज्याच्यातनं आम्ही शिक्षकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर मला असं वाटतं की हे इतक्या लगेचच घडून येणार नाही, कारण खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी आहेत. तर टप्प्याटप्प्याने आपण गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकू, त्याची सुरुवात मला सांगावं वाटतं की निश्चित झालेली आहे. आणि वेगवेगळ्या आमच्यासारख्याच अनेक संस्था सुद्धा याच्यामध्ये आहेत ज्या याच्यावरती काम करतात. म्हणजे सेक्शुअल एज्युकेशन हे सेक्स एज्युकेशन हे दिलंच पाहिजे मुलांना, हे अत्यंत गरजेचं आहे. पण ते कशा पद्धतीने द्यायला हवं याबद्दल खूप प्रश्नचिन्ह आहेत. आणि मला असं वाटतं सरकारी पातळीवरच किंवा वेगळ्या समित्यांची नेमणूक व्हायला हवी की कशा पद्धतीचंही शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मला वाटतं त्याचं नाव सेक्शुअल एज्युकेशन पेक्षा रिलेशनशिप एज्युकेशन ही पाहिजे. बरोबर. त्या सेक्स मध्ये ऍक्च्युअल सेक्स ऍक्ट बद्दल आपल्याला बोलायचं नाही. आपल्याला बोलायचं ते तुमची रिलेशनशिप दुसऱ्या व्यक्तीची कशी आहे. तुमची मैत्रीण असू शकते, तुमचा मित्र असू शकतो, त्यांच्याशी तुमची रिलेशनशिप कशी आहे. तर ती रिलेशनशिप त्याच्यामधनच ही निर्माण होते ना. सेक्स कल्मिनेट्स आउट ऑफ 2 पर्सन्स कमिंग टुगेदर. आणि ते तो पुरुष आणि स्त्री जेव्हा जवळ येतात आणि एकमेकांबद्दल प्रेम उत्पन्न होतं, त्याच्यातनं पुढे इट कल्मिनेट्स इनटू सेक्स. मग ती एकमेकांची रिलेशनशिप किती चांगली आहे, एकमेकांना आनंद देणारी आहे, त्रास देणारी आहे, या रिलेशनशिपचं एज्युकेशन जास्त देणं महत्वाचं आहे. इथपासूनच सुरुवात करायला पाहिजे. आणि आता उमेश म्हणाला त्याप्रमाणे की इंटरनेट येऊन इतके दिवस झाले, आपण जे आपण म्हणतो आज बोलतोय, तर इतिहासामध्ये पूर्वी आपण सगळेजण एडी आणि BC शिकलो होतो. बिफोर क्राइस्ट आणि एडी हे शिकलो होतो. आता आपल्याला बिफोर कम्प्युटर्स आणि आफ्टर कम्प्युटर्स असं बघायचंय. आफ्टर कम्प्युटर्सची पिढी ही पूर्ण वेगळी आहे आणि बिफोर कम्प्युटर्सची पूर्ण वेगळी. आणि म्हणून आता इंटरनॅशनल म्हणजे याच्यातनं सायकॅट्रीच्या पुस्तकांमधनं सुद्धा आता हा नॉन सबस्टन्स अब्यूज ऍडिक्शन या एक त्याच्यामध्ये डिसीज म्हणून धरलेला आहे. एक आजार आहे, मानसिक आजार आहे. त्याला सबस्टन्स अब्यूज म्हणजे कोकेन किंवा अल्कोहोल याचा, आणि नॉन सबस्टन्स अब्यूज म्हणजे अशा तऱ्हेच्या गोष्टींचं ऍडिक्शन असतं. कुबेर सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. मला एक प्रश्न विचारा त्याच्यात शुभा आणि जिना आणि डॉक्टर राजन भोसले ना. मी ज्या वेळेला पत्रकारितेमध्ये आलो होतो, आमची पिढी साधारणपणे पत्रकारितेचं एक पदव्युत्तर शिक्षण वगैरे अशा पद्धतीने घेऊन आली. त्यावेळेला तो एक ज्येष्ठांचा वर्ग होता. त्यांचं म्हणणं होतं काय अशी काय पदवीची पत्रकारितेच्या वगैरे काही गरज नाही, माणूस पत्रकार होतो. असे अनेक आम्ही नाही का झालो वगैरे वगैरे. श्रीराम लागून सारख्या अभिनेत्याचं असंच मत आहे, अभिनेत्यांच्या कार्यशाळेची किंवा अभिनयाच्या शिक्षणाची काही गरज नाही. हा एक भाग झाला. पण NSD सारख्या संस्था आहेत, अलकाजींनी, विजया मेहतानी ते सगळं दाखवून दिलेलं आहे. तसंच या बाबतीमध्ये असा पण एक बोलणाऱ्यांचा वर्ग आहे की काही या शिक्षणाची वगैरे लैंगिकाची गरज नाही, ते वेळेला योग्य वेळेला ते सगळं कळतं आणि जे काय व्हायचं ते होतं, आमचं नाही का झालं. आता आपल्या प्रेक्षकांमध्ये अनेकांना हा प्रश्न भेडसावलेला असू शकेल, तर त्याच्याकडे कसं बघावं वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल? काय आहे, सेक्स एज्युकेशन म्हणजे सेक्स कसा करायचा याचं एज्युकेशन असा अनेकांचा समज असतो. बरोबर. खरं सेक्स एज्युकेशन मधला संभोग कसा करायचा हा एक फार छोटासा भाग आहे. आपल्यामध्ये ज्याला लैंगिकता अवतरते किंवा निर्माण व्हायला लागते त्यावेळेला त्याला सामोरं कसं जायचं, त्याचा अर्थ काय काढायचा, त्या भावनांचा निचरा होऊ कसा द्यायचा, रिलेशनशिप मेंटेन करताना ती कशी करायची. आता हे काही नॅचरल असू शकत नाही. आता उदाहरणार्थ बघा, त्याला आपण टॉयलेट ट्रेनिंग म्हणतो. मग त्याला काय गरज आहे, प्राणी मात्र नाही का मलमूत्र सगळीकडे करतात, तरी सुद्धा आपण नाही का टॉयलेट ट्रेनिंग देत. प्राणी मात्रांपेक्षा मनुष्य जाती वेगळी आहे. आणि सेक्स एज्युकेशन मध्ये बरेचसे असेही भाग आहेत, त्याचा जो लिगल आस्पेक्ट आहे तो फक्त मनुष्य जातीत आहे. किंवा ज्याला आपण कॉन्ट्रासेप्शन म्हणतो, गर्भप्रतिबंधक उपाय शिकवल्याशिवाय अवगत असू शकत नाहीत कोणाला. किंवा ज्याला आपण म्हणतो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, गुप्त रोग, याची माहिती घेतल्याशिवाय तुम्हाला ती अचानक नैसर्गिकरित्या प्राप्त झालेली असणं शक्यच नाहीये. त्यामुळे लैंगिक शिक्षणाचे असे अनेक पैलू आहेत की जे नैसर्गिकरित्या तुम्हाला अवगत होतील असं असूच शकत. उलट नैसर्गिकरित्या लैंगिकता निर्माण होईल तुमच्यामध्ये, पण ती निर्माण झाल्यानंतर तिची वाट मोकळी कशी करून द्यायची, त्यातनं वर्तणूक आपली कशी असायला पाहिजे, हे वेगळं शिक्षण द्यायलाच हवं.
जसं मुलं कुठेही शी सू करतील, पण ते बाथरूम मध्ये जाऊन करावं, स्वच्छता बाळगावी हे नाही का आपण शिकवत. त्यामुळे किती एखादी गोष्ट नैसर्गिक असली, अवघड जरी असली तरी त्यालाही काही नियम आहे आणि ते नियम शिकवलेच पाहिजेत. आणि ते नियम शिकवण्यालाच मी सेक्स एज्युकेशन असतं. म्हणजे नैसर्गिक उर्मींना नियमांच्या चौकटीत बसवण्यासाठी हे आवश्यक असं त्याचं अगदी बरोबर, अगदी पण ते नियम म्हणजे केवळ कायद्यासारखे नियम नव्हे, बरोबर. होय. आयुष्य सुखी व्हावं म्हणून, तुमचं आयुष्य जास्त एन्जॉयबल व्हावं म्हणून तुम्ही काही नियम पाळायला पाहिजे. ते काही समाजाची बंधनं म्हणून नव्हे. आता जेवताना नाही का आपण आधी हात धुवा नंतर हात धुवा, हा नियम आहे. पण हा काही नियम हा तुमच्या चांगल्यासाठी आहे. तुम्हाला दूषित अन्न पोटात जाऊ नये किंवा आजार होऊ नये. त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचे काय काय परिणाम होऊ शकतात तुम्ही जर विशिष्ट काळजा नाही घेतल्या तर ते समजावून सांगणं म्हणजेच कॉन्सिक्वेन्शियल थिंकिंग मुलांमध्ये निर्माण करणं असा त्याचा अर्थ. आणि आता तर हात धुण्याने दहशतच निर्माण केली. आरती मी थोडासा आणखीन जरा वेगळा प्रश्न विचारतो की आता हे आहे शिक्षण, हे विषय येतच आहे, पण इंटरनेटची व्यसनाधीनता ही मुलांमध्ये खूप वाढत चालली. म्हणजे मी जर सेक्शुअल काही कंटेंट बघणं असेल, गेम्स खेळणं असेल किंवा इतर काही असेल, हे व्यसनाधीनता वाढत चालली असं आपण एका बाजूला बघतो आहोत. तर हे डॉक्टर भोसले, आधी तुम्ही मला एक सांगा की ही मुलं ज्या व्यसनाधीन होतात ती नेमकी त्यांची लक्षणं, ओळखण्याची लक्षणं काय? म्हणजे मुलं सतत इंटरनेटवर असणं हा एक भाग, पण जेव्हा ती व्यसनाधीन आहेत झालीये हे आपण कसं ओळखणार? हे त्याच्या मागे बरोबर. त्याच्या खरं 3 अवस्था आम्ही मानतो. ऍडिक्शन झाले की नाही हे म्हणायचं तरी कधी. ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये कंपल्सिव्ह प्रिऑक्युपेशन व्हायला लागतं, सारखं सारखं त्या ऍक्टिव्हिटीकडे जावं वाटतं, पण तरी सुद्धा तुम्ही जीवनाच्या इतर बाबी जर नीट करू शकत असाल, तुमचं शिक्षण आहे, स्वतःचं आरोग्य सांभाळणं आहे, दिवसाचा रुटीन आहे, हा सगळा जर तुम्ही सांभाळत असाल, पण एखाद्या विशिष्ट ऍक्टिव्हिटीकडे पुन्हा पुन्हा जाण्याची जर तुमची प्रवृत्ती होत असेल, त्याला सगळ्यात माइल्ड फॉर्म ऑफ ऍडिक्शन आम्ही म्हणतो, की ज्यामध्ये लगेच थोडीशी जरी मदत प्रोफेशनली मिळाली तरी ती व्यक्ती त्यातून बाहेर येऊ शकते. त्याच्या पुढची अवस्था म्हणजे ज्यावेळेला त्या विशिष्ट ऍक्टिव्हिटीकडे जाण्याची जी ओढ आहे त्या व्यक्तीची, ती त्या व्यक्तीला डिसफंक्शनल बनवते. म्हणजे त्या व्यक्तीचं स्वतःच्या आरोग्याकडे तरी दुर्लक्ष व्हायला लागतं, त्याच्या रोजच्या दिनचर्येकडे दुर्लक्ष व्हायला लागतं, विद्यार्थी असेल तर शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायला लागतं, कामधंदा करणारी व्यक्ती असेल त्याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. थोडक्यात ती व्यक्ती डिसफंक्शनल होते. का? तर त्याचं जे प्री ऑक्युपेशन आहे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते तितकं जास्त झालं. ह्या प्रकारच्या केसेसना नक्कीच ऍडिक्शन म्हटलं जातं आणि त्याला काउन्सिलिंगची गरज पडते. आणि काउन्सिलिंग मधून त्यांना बाहेर काढणं थोडंसं अवघड असतं, पण अशक्य नसतं. आणि तिसरी अवस्था म्हणजे की आपल्याला ज्या ऍक्टिव्हिटीच्या ऍडिक्शनमुळे आपल्याला आपण डिसफंक्शनल झालेलो आहोत आणि याचे काय दुष्परिणाम होऊ शकतील, दुष्परिणाम होऊ शकतील याची पूर्ण कल्पना त्यांना दिलेली असून सुद्धा पुन्हा पुन्हा त्या ऍक्टिव्हिटीकडे त्यांना जावं वाटतं आणि तो मोह ते टाळू शकत नाही, त्याला सिव्हिअर फॉर्म ऑफ ऍडिक्शन आपण म्हणतो. आणि हे केवळ सेक्शुअल ऍडिक्शनच्याच बाबतीत नाही, इतर अनेक सवयींच्या बाबतीत. म्हणजे दिवसात 12 वेळा पूजा करणारा माणूस मला माहिती आहे, त्यामुळे तो नोकरी करू शकत नाही, त्यामुळे घरच्यांबरोबर तो मिक्स होऊ शकत नाही, पण ती केवळ पूजा आहे म्हणून आपण त्याला योग्य मानायचं का? म्हणजे कुठल्याही ऍक्टिव्हिटी बद्दलचं जे प्री ऑक्युपेशन आहे जर तुम्हाला डिसफंक्शनल करत असेल तर त्याला ऍडिक्शन मानलं जातं. आणि त्यासाठी काउन्सिलिंगची गरज असतेच असते, कारण प्रोफेशनल मदतीशिवाय स्वतःहून ती व्यक्ती मॉडरेट किंवा सिव्हिअर अवस्थेतून परत येऊ शकेल याची शक्यता फार कमी. आणि म्हणूनच काउन्सिलिंग किंवा डी ऍडिक्शन एक्सपर्ट जे आहेत त्यांची मदत घेणं, ह्या पद्धतीचं काम केलेले जे काउन्सिलर्स आहेत त्यांची मदत घेणं हे फार गरजेचं आहे. मग ह्यालाच जोडून मी डॉक्टर सुभा यांना विचारते की आपलं मूल व्यसनाधीन झालंय, इंटरनेटला व्यसनाधीन झालंय असं जेव्हा पालकांना कळतं तेव्हा त्यांची सहज प्रतिक्रिया, म्हणजे त्यांची प्रतिक्रिया काय असते आणि कशा पद्धतीने त्यांना ते रिॲक्ट होतात? पहिली गोष्ट म्हणजे आपलं मूल एखादी गोष्ट परत परत करतंय म्हणजे ते ऍडिक्शन आहे असंच समजतात पालक. आणि त्यामुळे त्याच्यामुळे इतके भेदरून जातात की त्या मुलावरती 1000 बंधनं घालतात आणि तो त्याच्याकडे जाण्याची शक्यता वाढवतात. म्हणजे एक उदाहरण सांगायचं, आता ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला मला आणि खूप ती झाली होती. म्हटलं काय झालं? ते म्हणजे माझा मुलगा आहे तो रात्री उशिरापर्यंत पबजी खेळत राहतो. आता तो मुलगा 29 वर्षाचा आहे, त्याचं लग्न झालंय, तो त्याचा व्यवसाय खूप उत्तम रीतीने करत होता आतापर्यंत. पण आता करोनामुळे त्याचा व्यवसाय जनसंपर्काचा असल्यामुळे ऑनलाईन होऊ शकत नाहीये. तर दिवसभराची घरातली बाकीची कामं केल्यानंतर त्याला बराच वेळ असतो, म्हणून तर तो खेळ खेळायला सुरुवात झाली. आता ही त्याच्या 29 वर्षाच्या मुलाला मागे उभं राहून तुम्ही सारखं बोलत राहिलात
की तो ऍडिक्शनच झालाय, तुला ऍडिक्शनच आहे तुला, तर तो मुद्दाम आईला चिथवायला करतच राहणार ना. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की ऍडिक्शन नेमकं कशाला म्हणायचं. मी तिला म्हटलं 29व्या वर्षी ह्या माणसाला ह्या ठिकाणी हे ऍडिक्शन लागण्याची शक्यता कितपत आहे तूच विचार कर. तो शाळेत जात होता तेव्हा त्याचे मित्र होते, त्यातले काही मित्र असे पण होते की शालेय वयापासून दारू सुरू केली, सिगारेट केली, तो कडाच्या मागे गेला नाही कधी. नाही, पण ते गेम खेळणं वेगळं, पण खरोखरच जेव्हा व्यसनाधीन होतात म्हणजे आपल्याला काय बघायचंय की अतिरेक त्याचा होणं हे वाईट आहे आपण म्हणू, पण आपल्याला बघायला पाहिजे की त्या अतिरेकामुळे त्या माणसाचं नेमकं काय नुकसान झालंय. आता हिचं नुकसान काय आहे की मला त्याच्याशी बोलायचं असतं, पण तो माझ्याशी न बोलता कम्प्युटरवर खेळत राहतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला पाहिजे की त्याला तिला संवाद करायची इच्छा असणं आणि त्याला त्यावेळी संवाद करायचं नसणं, तर तिची चिंता त्याच्यामुळे वाढतच जाणार ना. त्यामुळे आपल्याला बघायचं की ऍडिक्शन म्हणजे त्याच्या उलट एक माझ्याकडे आलेले आई वडील होते की ज्यांचा मुलगा 12वी झाला, 10वीला शाळेमध्ये टॉपर होता, अतिशय हुशार होता आणि मुलगा म्हणतात तसा होता तो. 11वीच्या सुट्टीमध्ये त्याला कोणीतरी खेळ शिकवली कम्प्युटरवर आणि त्याने खेळायला सुरुवात केली. त्यातले काही गेम असे होते की जे इंटरनॅशनली लोक खेळतात, त्यामुळे रात्री तुम्ही जास्त त्याच्यावर बसता खेळायला, कारण परदेशच्या लोकांचा त्या दिवसाचा वेळ असतो आणि त्या खेळ खेळताना तुम्हाला पैसे मिळतात त्याच्यातून. आता हे त्याने जेव्हा बघायला हळूहळू सुरुवात केली किंवा त्याला इंट्रोड्यूस करणारी जी मुलं होती ती त्याच्यात पैसे मिळवत असते, मग त्यांनी सांगितलं मी 12वीचा अभ्यास कशासाठी करायचा. आई वडील सांगायला लागले की तुला आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामला द्यायचंय, याला द्यायचंय, त्यामुळे मला यातलं काही करायचं नाही, ह्याच्यात पण पैसे मिळतात आणि जे मला आवडतंय ते करताना पैसे मिळत असतील तर वाय नॉट डू दॅट. आणि त्या मुलांनी 12वीची परीक्षा पण दिली नाही. आता हे त्याचं ऍडिक्शन आहे, तर त्या ऍडिक्शन मध्ये तो रात्रंदिवस त्याच विचारात असतो. त्याला आई वडिलांशी बोलायचं नसतं, त्याच्या जेवणाचं त्याला भान नसतं. तर या ठिकाणी आपल्याला ते ऍडिक्शन इट इज मेकिंग हिम डिसफंक्शनल. त्यामुळे ऍडिक्शन प्रत्येक गोष्टीला आई वडिलांनी ऍडिक्शनचं लेबल लावलं तर दॅट विल बिकम काउंटर प्रोडक्टिव्ह. ओके, तो एक वेगळा मुद्दा आहे. पण मला असं वाटतं उमेश जोशी या विषयावर अधिक प्रकाश टाकतील की त्यांना ब्लू व्हेल किंवा डीप वेब इथपर्यंत मुलं आता त्यांना त्याचं ज्ञान आलेलं आहे वेगळ्या गेम मध्ये. आणि त्यातला विशेष आपण सायबर क्राईम म्हणतो, त्या वेब विश्वातला जो काळा चेहरा जो आहे तोही काही मुलांपर्यंत आलेला आहे. तर हे जे भयानक म्हणजे त्याचं जे खोल जाणं इंटरनेटच्या गेम्सच्या मार्फत खेळत जाणं, किंवा काही वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल ब्लू व्हेल नावाचा एक गेम आला होता आणि ज्यामुळे मुलं आत्महत्येपर्यंत जाऊ शकतील इथपर्यंत तो गेम मुलांना घेऊन जातो. तर हे यातलं गांभीर्य खरोखरच पालक म्हणून चिंता वाढवणारं असतं. तर हे जे वाढणं आहे हे मुलांचं इंटरनेटकडे, म्हणजे मुलं नेमकं काय बघतात आणि ते कुठला गेम करतात हेही माहित नसतं. अशा वेळेला त्यांचं ऍज अ पालक म्हणून त्यांची जबाबदारी काय राहते. ब्लू व्हेलचा विषय निघालाय म्हणून मला काही गोष्टी सांगायच्यात आधी आणि मग तुमच्या प्रश्नाकडे मी जातो. ब्लू व्हेल हा गेम नव्हता. ब्लू व्हेल बद्दल जेव्हा साधारण 2016-17 साली याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली, खूप ठिकाणी याच्याबद्दल माहिती यायला लागली आणि पोलिसांबरोबर आम्ही जवळपास 6-7 वर्ष काम करतोय. काही घटना घडल्या. अंधेरीमध्ये एका मुलाने आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर अनेक चॅनल्सवरती बातम्या आल्या की या मुलांनी ब्लू व्हेलमुळे आत्महत्या केली. ब्लू व्हेल हा कुठलाच गेम नाही, कुठल्याही गेमिंग पोर्टलवरती किंवा कुठेच तो उपलब्ध नाही. हे सिक्रेट चॅट्स होते ज्याच्यामध्ये जगातल्या काही लोकांना इन्व्हॉल्व केलं गेलं, त्यांना चॅलेंजेस दिले गेले. याला चॅलेंज म्हणू शकतो आपण, की या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व करून त्यांना चॅलेंजेस दिले गेले. आपल्याकडे आपल्या देशामध्ये ब्लू व्हेलचे कुठलेही फॉरेन्सिक ट्रेसेस कुठल्याही पोलिसांना किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनला मिळाले नाहीत. वेगवेगळ्या ज्या घडलेल्या घटना आहेत किंवा वेगवेगळ्या आत्महत्या घडल्या, मुलांनी घरं सोडून गेली, या सगळ्याला ब्लू व्हेलचं लेबल लावलं गेलं. ब्लू व्हेल बद्दलची ही सगळी चर्चा होत असताना या सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. आम्ही वेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून प्रयत्न केला पण हे कुठेही समोर आलं नाही. मुंबई
DCP सायबर सेल यांनी सुद्धा सांगितलं की या घटनेचे किंवा याचे कुठलेही फोरेन्सिक ट्रेसेस नाहीत. तर मुळात बातमी आपल्याकडे कशी येते, मुलांपर्यंत त्याचे काय परिणाम होतात याचा विचार कुठेच होत नाही. या घटनेमुळे असं झालं मात्र की मुलांनी आपापसात चॅलेंजेस द्यायला सुरुवात केली, ज्याच्यामधनं आमच्याकडे अशा केसेस आल्या. अंधेरीतल्या एका विशिष्ट भागातल्या काही शाळांमध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा असं लक्षात आलं की मुलांनी आपापसात चॅलेंजेस दिलेत. साधारणतः 350-400 मुलं अशी मिळाली ज्यांच्या हातावरती पायांवरती कटमार्क्स होते ब्लेडचे, आणि या पद्धतीने चॅलेंजेस दिले गेले. तर या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवताना सांगताना हे कुठेच सांगितलेलं म्हणजे कुठेच योग्य पद्धतीने हे जात नाही. चॅनलची पण किंवा माध्यमांची पण ही जबाबदारी असते की याच्याबद्दल सांगताना योग्य ती माहिती मुलांपर्यंत पोहोचावी. दुसरा मुद्दा आहे की मुलं पालक याच्याकडे पालकांचा याच्यातला रोल काय किंवा पालकांनी याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे. तर मगाशी सगळ्यांनी सांगितलेलं की संवाद हाच त्याच्यावरती उपाय आहे. कुठलेही पॅरेंटल कंट्रोल्स याच्यावर उपयोगी पडत नाही. मुलं लहान आहेत तोपर्यंत पॅरेंटल कंट्रोल्स उपयोगी पडतात. मुलं जशी जशी मोठी होत जातात त्यांना या फायरवॉल्स कशा ब्रेक करायच्या हे कळत जातं, आणि ते फायरवॉल्स ब्रेक करून त्यांना जे काही हवंय ते सगळीकडे मिळवत राहतं. त्याच्यामुळे बंधनं घालणं, प्रोहिबिट करणं, सेन्सॉरशिप करणं याच्याने काहीही होणार नाहीये. मला असं वाटतं संवाद अगदी लवकर लहानात लहान वयापासून संवाद सातत्याने सुरू होणं, कुठलं गॅजेट कशासाठी आहे याचं इंट्रोडक्शन प्रॉपर होणं गरजेचं आहे. मोबाईल हे कम्युनिकेशनसाठी हे सांगितलंच जात नाही, ते गाणी ऐकण्यासाठी, सिनेमे बघण्यासाठी, अशा अनेक गोष्टींसाठी होतं. कम्प्युटर, इंटरनेट हे अभ्यासासाठी, माहितीसाठीच आहे, याची कुठेच माहिती पालक मुलांना देत नाहीत. म्हणजे अगदी साधं सायकल शिकवताना पण मुलांना किंवा ड्रायव्हिंग देताना तुम्ही लायसन्स देता, त्याच्याबद्दल ड्रायव्हिंगचे काही नियम आहेत ते सांगितले जातात, पण कुठलेही गॅजेट हातात देताना, इंटरनेट वापरायला देताना कुठलेच नियम सांगितले जात नाहीत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट हा आपल्या देशातला कायदा आहे याच्याबद्दलचा, ज्या कायद्याबद्दलची माहिती इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला असणं गरजेचं आहे, पण ती कुठेच सांगितले जात नाही. आणि याची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही. म्हणजे अनफॉर्च्युनेटली मला या प्लॅटफॉर्मवर सांगावं असं वाटतं की सरकार याची जबाबदारी घेत नाही, ही माध्यमं देणारे इंटरनेटचे जे प्रोव्हायडर्स आहेत याची जबाबदारी घेत नाहीत. मग ही जबाबदारी कोणाची? नॅचरली आपली मुलं आहेत त्याच्यामुळे पालकांची. तर पालकांनी ही माहिती करून घेऊन मुलांपर्यंत ही सगळ्या गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे. मुलं खूप एक्सप्लोर करतात. आम्ही आता मुंबईमधल्या जवळपास 500 शाळांबरोबर काम करत होतो. गेल्या वर्षी आम्ही मालवणीतल्या काही शाळांबरोबर काम करताना आलेले अनुभव अगदी आय ओपनर्स होते आमच्यासाठी. हे अगदी लोअर मिडल क्लास मधल्या मुलांना सुद्धा इंटरनेटचा ऍक्सेस आहे, आणि या मुलांचा टेक्निकल क्वेश्चन खूप हाय असल्यामुळे मुलं खूप गोष्टी एक्सप्लोर करतात. जसं तुम्ही म्हणाला डार्क वेब आणि डीप वेब याच्याबद्दल, म्हणजे आपण जे सगळे वापरतो ते सरफेस वेब आहे, त्याच्याबरोबर डीप आणि डार्क वेब हे वेगवेगळे प्रकार आहेत जे अशा अनेक अनैतिक गोष्टी, चुकीच्या गोष्टी ज्याच्यावरती सुरू असतात, ज्याच्यातनं ड्रग्स पासून अनेक गोष्टी सुरू असतात. तर ह्या सगळ्याची माहिती या मुलांना आहे, आणि वारंवार आम्हाला हे जाणवलं की ज्यांना ही सगळी माहिती आहे, ज्यांचं हे नॉलेज आहे, त्यांना चांगल्या गोष्टींकडे वळवणं एवढीच गोष्ट आपल्या हातात आहे. तर त्यांना त्यांच्यासमोर वारंवार चांगल्या गोष्टी सांगत येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा सेशन्स घेतो तेव्हा आम्ही पॉझिटिव्ह गोष्टी मुलांना सांगतो, पॉझिटिव्ह गोष्टी बोलणं गरजेचं आहे. सतत हे करू नका, ते करू नका, हे चुकीचं आहे, ते हा जो काही पेरेंटल अप्रोच आहे ना, मला असं वाटतं तो खूप बरेचदा मारक ठरतो. म्हणजे बरेच लोकांचा या चर्चेतनं असा समज होण्याची शक्यता आहे की इंटरनेट आपण बंद केलं पाहिजे का, तर असं काही नाहीये. मुलांना या सगळ्या गोष्टी आपल्याला वापरायला द्यायच्या आहेत, आणि त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी जास्तीत जास्त आपण मुलांपर्यंत आणल्या तर मला असं वाटतं मुलं जास्त पॉझिटिव्हली हे गोष्टी शिकत जातील आणि यातनं चांगल्या गोष्टी घडतील. तर अशी चांगली करणारी अनेक मुलं आहेत ज्यांच्या स्टोरीज आहेत त्या मुलांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, आणि जेवढं चांगलं सांगू तेवढं चांगलं घडत जाईल असं आम्हाला वाटतं. अधिकाधिक मुलांबरोबर वेळ काढणं पालकांचं आताच्या काळात गरजेचं आहे. पण त्याच्या आधी म्हणजे हे करायला हवं हरकत नाही. पण जसं आता आपण विषय गेमचा काढला तसा आणखीन एक इंटरनेटचा धोका सध्या मुलांपर्यंत येतो, हिंसाचार. ज्या पद्धतीचे गेम असतात आणि सतत गोळीबार करणं, ठार मारणं, अशा पद्धतीचे गेम खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप मोठ्या प्रमाणात मुलं हे बघतात. आणि आजकाल पुढे जाऊन ही मुलं एकटी नाही खेळत, तर 4-5 मुलं एकत्र येऊन ते गेम खेळत असतात आणि याला इथे मारा तिथे मारा या पद्धतीचे बोलणं असतं. आता या पद्धतीचा हिंसाचार हा मला वाटतं तुम्ही जसं माहिती लहानपणापासून काही गोष्टी कळल्या की त्यातलं गांभीर्य कमी होतं. तर हिंसाचार हा जो सातत्याने त्यांच्या समोर दिसतो किंवा याचे परिणाम
हिंसाचाराला खूप ठीक आहे, हिंसाचार असू शकतो, अशा पद्धतीचा एक निगेटिव्ह परिणाम आणि त्यात करण्याला काय हरकत नाहीये. असा काही परिणाम निगेटिव्ह नकारार्थी होऊ शकतो का मुलांमध्ये उन्मेष तुमच्या कामात? हो, म्हणजे आपल्याकडे जेव्हा मुंबईवरती जे अटॅक झालेले त्याच्यानंतर काही लोकांनी त्या अटॅक्स बद्दलच्या फिल्म्स मुलांना दाखवल्या. आमच्या काही सहकारी ज्यांनी या शाळांमध्ये ऍक्टिव्हिटीज केल्या त्याच्यात या फिल्म्स मुलांना दाखवल्या आणि ते कमांडोज उतरतायत आणि त्या इमारतीत घुसतायत जातायत हे मुलांना व्हिडिओ गेम सारखंच वाटलं. म्हणजे याचा परिणाम मुलांवरती डेफिनेटली होतोय. हिंसाचार फक्त गेमिंग मध्ये असतो असं नाही. हिंसाचार आता तुम्ही OTT प्लॅटफॉर्म बघितलं तर त्याच्यावरतीही तेवढाच हिंसाचार आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात येतो आणि त्याच्यामध्ये वापरणारी लँग्वेजेस त्याच्यातला हिंसाचार खूप मोठ्या प्रमाणात आहेच. तर हा जो नुसतं बघतो आपण, इथे मुलं प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह होतात आणि ठार करतात माणसांना, त्यावेळेला त्यातलं गांभीर्य कमी होतंय का? एवढंच त्यातलं होतंय. नक्कीच होतंय. त्यातनं शाळांमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत म्हणजे मुलं एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करत असतात किंवा त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडल्यानंतर रिॲक्ट करत असतात, हे त्या गेमिंगच्या प्लॅटफॉर्मचा नक्कीच इम्पॅक्ट आहे असं आम्हाला जाणवतं. कारण शाळांबरोबर काम करत असल्यामुळे सातत्याने काही घटना येत असतात की शाळेत एखाद्या मॉबमध्ये किंवा काही मुलांमध्ये मारामारी झालेली आहे, त्याच्यातनं त्याच्या ज्या मुलांच्या ज्या रिॲक्शन आहेत किंवा बाहेर समाजात वावरताना मुलांच्या रिॲक्शन आहेत याच्यातनं नक्कीच जाणवतं. इव्हन घरामध्ये सुद्धा जाणवतं. म्हणजे ऍडिक्शन बद्दल आपण बोलतोय, गेमिंग ऍडिक्शन बद्दल, तर माझ्या अगदी जवळच्या एका मित्राचा मुलगा जो 12वीला खूप छान मार्क मिळालेले, पुण्यातल्या एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला होता, पहिली सेमिस्टर चांगल्या मार्काने पास झाला, दुसऱ्या सेमिस्टर पासून त्याला या सगळ्या गेमिंगचं ऍडिक्शन झालं, कॉलेजमध्ये जाईना म्हणून पालकांना फोन आले कॉलेजमधनं, त्याला घेऊन आले आणि नेहमी पद्धतीने पालकांना नेहमी असंच वाटत असतं की आपण खूप चांगल्या पद्धतीने मुलांशी बोलू शकतो आणि हे बोलत असताना त्याच्या वडिलांनी त्याचं लक्ष नाही म्हणून त्याचा मोबाईल हातातनं खेचून घेतला आणि त्या मुलांनी सरळ वडिलांच्या हातावर वडिलांना एक जोरात कानाखाली वाजवलं. तर हा जो काही प्रकार आहे मुलांनी पालकांवरती मारणं, हिंसाचार घरामध्ये, हा सुद्धा वाढलेला आहे आणि हा या गेमिंग मधल्या ज्या काही गोष्टी आहेत याचा परिणाम आहे असं आम्हाला नक्कीच वाटतंय. त्याच्यामुळे हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत याच्यातलं एकतर एज अप्रोप्रिएशन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावरती असणारं रेग्युलेशन किंवा याच्याबद्दलची माहिती देणारे प्लॅटफॉर्म्स आपल्याकडे कुठलेच नाहीयेत. म्हणजे आपल्याकडे गुगल प्ले स्टोअर मध्ये किंवा ऍप स्टोअर जे आपल्याकडे गेमिंगसाठीचे गेम्स किंवा ऍपसाठीचे आहेत त्याच्यात ICMR ने फक्त रेटिंग्स दिलेले आहेत, पण त्याच्यामधला हिंसाचार किंवा याबद्दल सांगणाऱ्या जशा आंतरराष्ट्रीय किंवा युरोप किंवा अमेरिकेमधल्या ESRB किंवा पेगी यासारख्या संस्था आहेत, अशा कुठल्याच संस्था आपल्याकडे नाहीत. 13 ते 18 या वयोगटातल्या मुलांसाठीचं काही प्रावधान नाही, कारण सगळे सोशल मीडिया, सगळे प्लॅटफॉर्म याच्यात 13+ आहेत. तर बालक या संकल्पनेमध्ये 18च्या खालची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आहेत, मग 13 ते 18 या वयोगटातल्या मुलांसाठी काय? तर ह्या सगळ्याचा परिणाम मुलांवरती होतोय आणि त्यांना हे कुठे बोलावं, कुठे सांगावं हे लक्षात येत नाहीये. कारण पालकांकडे बोलल्यानंतर मुलांशी बोलतो तेव्हा मुलं सांगतात की पालकांना कळतच नाही, पालक आमचे मोबाईल हातातनं खेचून घेतात. कारण आपण रिस्पॉन्ड करत नाही, आपण रिॲक्ट करत असतो. फक्त मुलांनी एखादी गोष्ट सांगितली की आपण त्याला रिॲक्ट करत असतो, रिस्पॉन्ड होत नाही. तर मला असं वाटतं की यावरती पण पालकांनी विचार करणं आणि मुलांना सातत्याने बोलून मुलांना ही माहिती देणं आवश्यक आहे. पण मग आता हाच विचार घेता येईल की हे होत आहे पण करताय आणि पालकांनी त्यांचा सहभागी असला पाहिजे. डॉक्टर दुसरी मला एक सांगा की आता ह्या हिंसेबद्दल पालकांनी बोललं पाहिजे, हे कळतंय, पण नेमकं काय बोललं पाहिजे, कशा पद्धतीने सुसंवाद केला पाहिजे? आता उमेशनी जे उदाहरण सांगितलं की आई वडिलांवर हात उगारण्याची किंवा आजी आजोबा, इव्हन काही घटनांमध्ये असं आहे की आपण आजी आजोबा घरात असतात, आई वडिलांना माहितच नसतं, तर आजी आजोबांना सुद्धा मारण्याच्या घटना मुलांमध्ये दिसतात. तर अशा वेळेला हा संवाद साधायचा म्हणजे नेमकं काय, असा एक प्रश्न वाचकाने विचारला. त्याचं उत्तर काय आहे, आपण जे गेम्स मध्ये किंवा स्क्रीनवर पाहतो त्यापेक्षा जर घरात हिंसाचार होत असते, उदाहरणार्थ वडील आईवरती हात उगारत असतील किंवा तिच्याशी अपशब्द वापरत असतील, तिचा अपमान करत असतील, शिवीगाळ होत असेल, तर तो हिंसाचार हा जास्त घातक असतो. कारण स्क्रीनवरती राहिला. पण समजा एखाद्या मुलाने भले मित्राच्या घरी जाऊन एखादा व्हायलंट गेम पाहिला, पण घरी आल्यानंतर त्याने पाहिलं की आई वडिलांमध्ये जे घरातलं जे वातावरण आहे, आई वडिलांमध्ये ज्या प्रकार एक समंजसपणा आहे, ते ज्या प्रकारे एकमेकांचा आदर करतात, घरातलं जे वातावरण आहे आणि त्यामुळे घरात वाटणारी जी सुख शांती आहे ह्याचा त्यांनी जिवंत जर अनुभव घेतला तर त्यांना हे दिसून येईल की स्क्रीनवर करमणुकीसाठी बनवलेले गेम्स आणि प्रत्यक्ष जीवन
ह्याच्यामध्ये हा एक मूळ फरक होतं. कुठे घरात सुद्धा तेच हिंसाचार बघतात. घरात वडिलांनी आईला किंवा आईने वडिलांशी हिंसाचार केलेला ते बघतात आणि मग आतमधून त्यांना त्याबाबत काहीच करता येत असल्यामुळे कुठेतरी त्यांना तो आउटलेट हवा असतो, कारण का हे ऍक्सेप्ट करणं शक्य नसतं. अशा वेळेला उलट जाऊन गेम मध्ये आपला हिंसाचाराचा आउटलेट त्यांना अनेक मुलं शोधतात, कारण का प्रत्यक्ष घरात दिसणाऱ्या हिंसाचारासाठी पर्याय म्हणून सुद्धा मुलं शिकतात. तर मला असं वाटतं की मुलं कुठला गेम खेळतील, कुठल्या गेमला ते कधी आणि कुठे एक्सपोज होतील हे खरं आपल्या हातात राहिलेलं नाहीये. पण आपण आपलं मूल घरात असताना जर आपल्या घरातलं वातावरण आपण चांगलं ठेवलं, आपापसातली जी नाती आहेत एकमेकांबद्दल त्यामध्ये असलेलं प्रेम आणि आदर जर मुलांना डेमॉन्स्ट्रेट प्रत्यक्ष केला तर ती मुलं हिंसाचाराकडे ओढली जाणार नाही. म्हणजे मी अशी अनेक मुलं पाहण्यात आहेत माझ्या, की माझ्या नात्यातली आहेत, माझ्या जवळपास राहणारी आहेत, की ज्यांनी हे व्हायलंट गेम्स खेळले. मॉर्टल कॉम्बॅट वगैरे त्या गेम्सचं नावही मला माहिती, मी कधीतरी गंमत म्हणून त्या गेम्स ती मुलं खेळत असताना जाऊन उभा राहून ती पाहिलेली पण आहेत. ती मुलं अजिबात व्हायलंट निघाली नाही. त्यांना माहिती तो गेम आहे, तो करमणुकीसाठी बनवला. सिनेमातली फायटिंग नाही का बघत आपण, आम्ही अगदी लहान असताना सुद्धा दारासिंगचे सिनेमे यायचे आणि त्यात दारासिंगने किंगकॉंगला मारलं की आम्हाला आनंद व्हायचा. सिनेमात नाही का अमिताभ बच्चन ज्या वेळेला मारतो त्याला आपल्याला त्याचा आनंद होतो, कारण कुठेतरी सिनेमा किंवा स्क्रीनवर दिसणारं जग वेगळं आहे, गेम्स मधलं जग वेगळं आहे आणि प्रत्यक्ष जीवन वेगळं आहे. हा जो फरक आहे हा दाखवून देण्याचं काम नुसतं शब्दाने नव्हे, बसून चर्चा करून नव्हे, तर तुमच्या वर्तणुकीतून तो दाखवून देणं हे फार गरजेचं आहे. कारण का व्हायलंट पेरेंट्स असतील तर मुलं व्हायलन्स शिकणारच. तो जाऊन गेम खेळण्याची त्यांना गरज नाहीये. आपले वडील आपल्या आईशी हिंसक पद्धतीने वागतात, तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध सुद्धा ठेवतात, ती आरडत ओरडत असते हे मुलांना माहिती असतं. अशा वेळेला स्त्रीशी वागायचं कसं याचं वेगळं प्रशिक्षण तो ते घरीच त्याचं प्रात्यक्षिक करत असतो. त्यामुळे बाहेर जाऊन त्याने एखाद्या मुलीशी जर वाईट वर्तणूक केली किंवा एखाद्या मुलीशी केलं तर त्याला जसे आपले वडील वागतात तसेच आपण वागतोय. त्यामुळे त्याला अनेक वेळा त्यात काही गैरही वाटत नाही. त्यामुळे घरातलं वातावरण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आणि मी त्याला फार महत्व देतो. घरातलं वातावरण जर आपण मंगल, चांगलं, सद्भाव असलेलं जर ठेवलं तर बाहेर जरी मुलं एक्सपोज झाली एखाद्या व्हायलंट गेमला तरी तो व्हायलन्स ते घेऊन घरात येणार नाहीत किंवा प्रत्यक्ष जीवनात ते आणणार नाहीत. ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास. मला वाटतं की व्हायलन्स मध्ये एक मत या अशा तऱ्हेच्या गेम बद्दल मला दोन गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतात, की ती मुलं पुढे व्हायलंट होतील मला वाटत नाही. पण जेव्हा माणूस एखादा व्हायलंट गेम बघत असतो तेव्हा त्याची विचारसरणी होत असते की मला ह्याच्यात जिंकलंच पाहिजे अँड ऍट एनी कॉस्ट मला जिंकलं पाहिजे. म्हणजे ती त्या मुलाची जर विचारसरणी झाली हळूहळू की माझ्या वाटेत येणाऱ्या सगळ्या शत्रूंना मी बाजूला करीन आणि मला पाहिजे ते मी गाठीन, तर इतर माणसांबद्दलचा त्याचा सद्भाव कमी होतो. आणि मग जो माझ्या वाटेत येईल, जो मला अडथळा आणेल त्याला त्याची लायकी फक्त मी त्याला मारून टाकायची हा विचार त्यांचा निर्माण झाला तर तो हार्म आहे, तो जास्त होणारा हार्म आहे. आणि त्या गोष्टीबद्दलची सेन्सिटिव्हिटी कमी होणं, एखादा माणूस मेला तर त्याच्याबद्दल जी सेन्सिटिव्हिटी माणसाला वाटली पाहिजे ती ह्या कुठल्याच गेम मध्ये नसते. तिथे मारणं हाच स्थायी भाव असतो प्रत्येकाचा. त्यामुळे त्या गेमचा अशा दृष्टीने त्या मुलांवरती परिणाम होऊ शकतो. पण ती मुलं व्हायलंट होतात असं नाही. असं कुठल्याच शास्त्रीय सायकोलॉजिकल वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा त्यांना दिसलंय की अशा तऱ्हेच्या त्यांना फिल्म दाखवल्या तर त्याच्यानंतर त्यांचं मन उदास राहतं, दुःखी राहतं, रागीत राहतं. पण दॅट इज नॉट ट्रान्सफर्ड टू रिअल लाईफ. त्यांच्या भावनामध्ये तेवढा पुरता फरक होतो पण ते ट्रान्सफर होत नाही त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये. आणि तो जो परिणाम असतो तो प्रत्येकाचा तो. आपण पण एखादा दुःखी सिनेमा बघितला की पुढे आपल्याला अर्धा तास आपलं मन उदास राहतं, पण याचा अर्थ पण की 4 दिवस पुढे उदास राहत नाही. हॅलो. त्यामुळे असं आपण स्वीपिंग स्टेटमेंट नाही करू शकत त्यामुळे हे होतंय. मॅडम, तुम्ही आता आपण सगळे पालकत्वाविषयी बोलतो आहोत आणि या काळामध्ये तर हे खूप माझा आवाज येतो आहे ना? पालकत्वाविषयी बोलतो आहोत आणि डिजिटली जास्त आव्हानं आहेत. तर ह्या काळात आता जेव्हा आणखीन एक विषय येतो की आता ऑनलाईन शिक्षण सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने शाळांनी सुरू केलेलं आहे, तेव्हा मोबाईल आपण एका अर्थाने आपण ऑफिशियली मुलांच्या हातात देत आहोत. तर अशा वेळी
तो त्यांना म्हणजे कामासाठीच वापरायचा आहे किंवा शिक्षणासाठीच वापरायचा आहे हे, आणि मग त्यातला जो पुढचा भाग येतो की त्यातलं सगळं मोबाईल मधनं सुद्धा काय 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 गोष्टी पाहणं, आणि त्याच्यातून पुढे जे आपण बोलतो आहोत तिथे जाते गाडी. तर ह्या सगळ्याला कसं थांबवायचं, म्हणजे एका बाजूला त्यांच्या ऑनलाईन शाळा सुरू राहण्यासाठी, आणि याच्यामध्ये सगळेच वर्ग आहेत, केवळ उच्च मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय नाहीत, तर त्याच्या खाली जे बाकीचे स्तर आहेत समाजातले, तर त्यातल्याही अनेक मुलांना सध्या व्हॉट्सअपवर अभ्यास दिला जातो. तर त्यांच्या पालकांना माहिती नसतं की काय करायचं मोबाईलचं. त्यांना बऱ्याचदा फक्त फोन घ्यायचा, ठेवायचा आणि व्हॉट्सअप माहिती असतं, त्याच्या पलीकडे माहिती नसते जी मुलांना असते. तर मग ह्या सगळ्या गोष्टींशी पालकांनी कशा पद्धतीने जुळवून घ्यायला हवं, मुलांना कसं सांगायला हवं त्याबद्दल? म्हणजेच काय की त्यांनी अभ्यासाच्या वेळी समजा जे शाळेतर्फे धडे घेतले जातात त्यावेळी तुम्ही मुलांना लॅपटॉप किंवा काही उघडून दिला, चला आता संपलं, चला आता बंद करा किंवा ती मुलं ऐकणार नाही येत ना नक्की. म्हणजे त्याचा करमणुकीसाठी सुद्धा उपयोग होतोय त्यांना पण माहितीये. पण त्याच्यात आई वडिलांनी जर बसून ठरवलं की काय आता आपण काय पाहूया, त्यात अमका चित्रपट आहे, आपण सगळे मिळून पाहूया आणि मग बघूया या चित्रपटात आपल्याला समजल्यासारखं काय आहे, तुला काय समजलं, मला हे समजलं. आता ह्या विषयावर सुद्धा त्यांची चर्चा होऊ शकते, बोलणं होऊ शकतं. म्हणजे आपण त्या कारणासाठीच वापरायचं असं नाही ना, आपण इतरही करमणुकीच्या कारणासाठी तो वापरू शकतो. हॅलो, टेक्निकल प्रॉब्लेम. हॅलो. मॅडम, प्रश्न सुद्धा आलेले आहेत बरेच, खरं तर खूप प्रश्न आहेत. त्यातला एक आहे की लक्ष्मी यादव यांनी विचारलंय, मुलं लैंगिक हिंसेबद्दल बोलत असतील तर त्यांच्याशी होणाऱ्या संवादात कोणत्या बाबींचा समावेश असू शकतो? काय मुलं काय बोलतायत त्याच्यावरती, ज्या विषयावर बोलतायत त्या विषयावरच आपण त्यांना योग्य अशी माहिती देणं आवश्यक आहे ना. लैंगिक हिंसेबद्दल म्हणजे कशाबद्दल, की कोणावर तरी रेप झाला, कोणाला काही असं अशा रीतीने? नाही, ते स्पष्ट केलेलं नाहीये त्यांनी, पण एकूणच आता समजा मुलांनी प्रश्न विचारला की तुम्ही सारखे म्हणताय की अमक्यानी रेप केला, तमक्यानी रेप केला, म्हणजे आता दिस इज अ गुड चान्स फॉर द पेरेंट्स टू एक्सप्लेन टू द चिल्ड्रन की एखाद्या व्यक्तीची इच्छा नसताना तुम्ही करू शकता काही का नाही करू शकतो. त्या माणसाच्या इच्छेविरुद्ध जी गोष्ट केली जाते त्याला रेप म्हणतात. मग ती सेक्शुअल असू शकते, इतर कुठलीही असू शकते. मग त्या माणसाचं मत न घेता आपण जेव्हा त्याची प्रायव्हेट स्पेस हे करतो, इन्व्हेड करतो, याचाच अर्थ आपण त्याच्यावर रेप करतोय. म्हणजे इथे सुद्धा आपण त्याला ऍक्च्युअल रेप म्हणजे त्या माणसाने काय केलं हे सांगायची गरज नाही ना. उदाहरण त्या मुलांनी दिलं तरी त्याच्यातनं आपल्याला त्याला शिकवायचा चान्स आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्याच्यातनं मी काहीतरी शिकवू शकतो त्या मुलाला या विषयावर. पण त्या विषयाला आपण न टाळता, न टोलवता त्याला उत्तर देणं, सार्थ उत्तर देणं हे आवश्यक आहे त्याच्यात. अनुया कुरडूकर यांनी विचारलंय की टीनेजर जे आहेत तर त्यांच्यावर एक पियर प्रेशर असतं सोशल मीडियामध्ये राहण्याचं आणि मोबाईलवर राहण्याचं मुख्यत्वे करून, तर ते कशा प्रकारे हाताळावं आणि पालकांनी त्यामध्ये त्यांना कशी मदत करायला हवी? आता ह्याच्यात असं आहे की पियर प्रेशर हे असणारच, कारण का मुलांना मित्र जितके जवळचे वाटतात आणि ते वयानुरूप होणाऱ्या बदलांमधला तो एक भाग आहे. त्यामुळे एका विशिष्ट वयात गेल्यानंतर आई वडिलांपेक्षा मित्र जवळचे वाटणं, कारण आपण त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करू शकतो. मित्र नियम दाखवत नाहीत, मित्र शिक्षा देत नाहीत, मित्र रागवत नाहीत, आपण जे बोलतो ते सगळं स्वीकारलं जातं, त्यामुळे ते जवळचे वाटायला लागतात आणि त्यांच्याशी आपण जवळ राहावं हे वाटणं स्वाभाविक आहे. पण मग त्याचाच फायदा घेऊन जर काही मित्राने आपल्याला एखादी चुकीची गोष्ट करायला सांगितली आणि ती जर चुकीची करून त्याचे परिणाम जर आपल्याला उद्या भोगावे लागले, तर यासाठीच मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ज्याला म्हणतात कॉन्सिक्वेन्शियल थिंकिंग, ही आपल्यामध्ये एक जी फॅकल्टी आहे ती डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या शिक्षणात म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये पालकांनी मुलांना देत असलेल्या शिक्षणामध्ये सुद्धा ही फॅकल्टी डेव्हलप व्हावी, योग्य वयात व्हावी, योग्य वेगाने व्हावी, हा आपल्या
तर शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा हा बदल आणणं फार गरजेचं आहे. म्हणजे मुलांमध्ये स्वतःमध्येच ही जाणीव झाली पाहिजे की योग्य अयोग्यतेचा फरक त्यांना लवकर कळायला हवा, की ह्याचे काय परिणाम होऊ शकतात त्यांना लवकर कळायला हवं. आणि त्यासाठी त्यांची स्वतःची जी फॅकल्टी आहे, ज्याला आपण म्हणू तारतम्य, परिणामांचं तारतम्य जाणून घेण्याची त्यांची जी एक क्षमता आहे, ती क्षमता कशी वाढेल यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. कारण का प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यांनी बाहेर शोधू नये, आईवडिलांनाही जाऊन विचारू नये, शिक्षकांनाही विचारू नये. त्यांना स्वतःला सुद्धा त्या आतून ते निर्णय घेता आले पाहिजेत. यासाठी ती मुलं तशी डेव्हलप होत जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्व गोष्टींचा फायदा घेऊ शकतो आपण, म्हणजे इंटरनेटचा सुद्धा उपयोग त्याच्यामध्ये होऊ शकतो. बरेच प्रश्न आलेत, त्यातील एक आणखीन प्रश्न मी घेते आहे. संगीता वझे यांनी विचारलेला आहे की डॉक्टर भोसले यांच्यासाठीच प्रश्न आहे. कॉलेजला जाणारा मुलगा जेव्हा आईकडे वाद घालतो की लैंगिक संबंधाविषयी मला सगळी माहिती आहे, त्यात काळजी घ्यायची हेही माहिती आहे, तर मग मी मैत्रिणीशी शारीरिक संबंध का ठेवू नयेत, कसं हाताळायचं हे सगळं? म्हणजे हा एक मला वाटतं अगदी त्यांनी थेट लिहिलं आहे, पण ही जी गोष्ट आहे की मला सगळं माहिती आहे आणि मग मी पालकांना कशाला विचारू, हा सुद्धा एक दिसतो बऱ्याच वेळा मुलांमध्ये. तर ह्या गोष्टीला कसं हाताळायचं? काय आहे, याला रिस्पॉन्सिबल सेक्शुअल बिहेवियर आणि इररिस्पॉन्सिबल सेक्शुअल बिहेवियर यामधला फरक मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे. ज्याला आपण म्हणतो जबाबदार लैंगिक वर्तन. आता जबाबदार लैंगिक वर्तन म्हणजे काय आणि बेजबाबदार लैंगिक वर्तन म्हणजे काय, हा बदल त्यांना लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून समजावून द्यायला लागतो. त्यांना जात्या अवगत असण्याची शक्यता फार कमी आहे. तर केवळ एखाद्या गर्लफ्रेंडशी संबंध केले म्हणजे मूल होतं आणि मूल होऊ नये म्हणून कॉन्डोम वापरायचा, इतपत ही गोष्ट मर्यादित राहिलेली नाहीये. कारण ते केवळ शरीराचे झालेले संबंध नाहीत, त्याच्यामध्ये मन इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये भावना इन्व्हॉल्ड आहेत. त्यामध्ये दोघांना ते सर्व करत असताना काय वाटतं एकमेकांबद्दल आणि त्या पूर्ण प्रकाराबद्दल याची जबाबदारी घेता आली पाहिजे. म्हणजे जबाबदार लैंगिक वर्तन म्हणजे काय, की ज्या वर्तनाची तुम्ही जबाबदारी घेऊ शकता आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांची सुद्धा तुम्ही जबाबदारी घेऊ शकता, एवढी जाणीव ज्या वेळेला तुम्हाला झाली असेल तेव्हाच तुम्ही केलेलं वर्तन हे जबाबदार लैंगिक वर्तन म्हणता येईल. हे मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे आणि लैंगिक शिक्षणाचा तो एक फार महत्वाचा भाग आहे असं मी मानतो. केवळ मुलांना माहिती असं मला माहिती आहे की इंटरकोर्स केला की प्रेग्नन्सी होऊ शकते म्हणून कॉन्डोम वापरायचा, तो कसा वापरायचा हे मला माहिती आहे. मी अगदी युट्यूब वरती त्याच्या क्लिप्स पण पाहिलेल्या आहेत. आणखीन काय माहिती असण्याची गरज असते, कारण त्यांची दृष्टीच तेवढी. कारण त्यांचं जसं आपण उंचीवर असलेला माणूस जास्त दूरचं बघू शकतो, खालच्या उंचीवरचा माणूस फार दूरचं बघू शकत नाही. त्यामुळे मुलांची ही उंची, वैचारिक उंची वाढवणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्यांना जे दिसते त्याच्या पलीकडचंही दिसलं पाहिजे. तुझ्या प्रश्नाचा हा भाग पण महत्वाचा आहे की विद्यार्थी हा 18 वर्षाचा मुलगा आहे असं बोलतोय, याचा तो अनेक गोष्टींमध्ये सुद्धा याच्या 7व्या 8व्या पासून असंच बोलत असेल. अमुक केलं तर काय होईल, तमुक केलं तर काय होईल. याचा काय की आपण जबाबदार वर्तन करावं हे त्याला पहिल्यापासून जर शिकवलं असेल असा प्रश्न आई वडिलांना विचारणारच नाही ना. बरोबर. 18व्या वर्षी त्याच्या डोक्यात हा विचार नाही येणार की आईला म्हटलं नाही सांगावं. त्या विषयावर आधी चर्चा झाली असेल, बोलणं झालं असेल, अमुक झालं असेल. असा आपण आउट ऑफ कॉन्टेक्स्ट एक सिंगल इव्हेंट घेऊन त्याच्यावर आपल्याला मुद्दे मांडता येणार नाही. तर मुलाची विचारसरणी बनलेली 18व्या वर्षी आणि त्यामुळे तो असा प्रश्न विचारतोय. म्हणून आपण काय म्हणतो की जो संवाद आहे तो पहिल्यापासून असणं आवश्यक. 18व्या वर्षी तुम्ही हा डेव्हलप नाही करू शकत नाही. अगदी बरोबर. शकील बागवान यांनी प्रश्न विचारलाय, हा आपल्याला शेवटचा किंवा एखादा आणखीन घेता येईल. तर पालक म्हणून पाल्याला समजून सांगणं जिकिरीचं असतं आणि त्यावेळी पालकांचे हावभाव सुद्धा विसंगत असू नयेत. ह्या संवादाने त्यांना खूप फायदा झाला हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण पालक म्हणून सहजतेने कसा संवाद साधायला हवा, ते एक शिक्षक आहेत आणि प्रशिक्षणामध्ये पोस्को विषयी चर्चा करताना संबंधित शिक्षकांना हाच प्रश्न विचारला तेव्हा त्यांना हेच अडचण आली होती की नेमका सहजता म्हणजे नेमका कसा संवाद साधायचा. संवाद साधणं आता अशा पालकांशी मी खूप वेळा बोललेली. त्यांचं म्हणणं काय असतं, आम्ही घरात असं कधी बघितलंच नाही,
कारण माझ्या आई वडिलांमधला संवाद फक्त व्हायचा की भाजी आणायची का, अमुक आणायचे का, तमुक, याच्या पलीकडे त्यांचा संवादच कधी नव्हता. आता इथे आपण त्याला हे समजावून सांगायला पाहिजे की ते तुमच्या आई वडिलांच्या बाबतीत जे घडलं तेच तुमच्या मुलाच्या बाबतीत घडावं, त्यांनी त्यांच्या मुलांशी असंच बोलावं असं तुम्हाला वाटतं का? मग बदलायला सुरुवात तुम्ही तुमच्यापासून करायला पाहिजे. खूप वेळा हा असं अवघडले पण त्याला काय येतं, त्याने असा संवाद कधी ऐकलेलाच नसतो की वडील मुलाशी मोकळेपणाने एखाद्या गोष्टीवर बोलतात. अशा पालकांशी बोलत आपल्या लक्षात येते, असंच म्हणतात की आमच्याशी बाबा कधी बसून बोलले पण नाहीत किंवा आम्ही कुठल्या वर्गात होतो हे पण त्याला माहिती नव्हतं कधी. म्हणजे मग आपल्याला हे सांगायला पाहिजे की ही गोष्ट सुद्धा आपण नव्याने शिकणं आवश्यक आहे आणि ही फक्त आपणच त्याला शिकवायची नाही, आपण त्या मुलाकडनं पण शिकायला पाहिजे. त्या मुलाच्या आयुष्यात काय घडतंय याच्याबद्दल आपण इंटरेस्ट दाखवलं पाहिजे, त्याला कशाबद्दल काय वाटतं ह्याच्याबद्दल आपण इंटरेस्ट, कारण आपण संवादाचे दरवाजे आपल्या बाजूने जर उघडे नाही ठेवले तर ती मुलं लगेच बंदच करून टाकतात. किती घरांमध्ये असं दिसतं, आई वडिलांना विचारलं की काय त्याच्या आयुष्यात चालतं आम्हाला काही माहिती नाही, तर तो त्याच्या रूम मध्ये असतो, त्याच्याकडे असतो, त्याला पाहिजे तेव्हा तो जेवण घेऊन जातो आणि जेवतो, बाकी त्याला कोण मित्र आहेत, तो काय करतो आम्हाला काही माहिती नाही, कारण संवादच नसतो. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की संवाद साधण्याच्या संधी अशा काही कोणी प्लॅटफॉर्मवर देत नाही, आपल्याला तयार करायला लागतं. आणि त्या तयार करताना त्या विचारपूर्वक करायला लागतात की ह्या विषयावरती हा मला जो प्रश्न विचारतोय त्या ठिकाणी मला पण तो प्रश्न पडला होता, हे पण मला त्याच्याशी शेअर करायला लागेल की तुला असं वाटतंय ना, मला पण वयाच्या 18व्या वर्षी असंच वाटलं होतं, पण मग मी काय विचार केला, मी काय गोष्टी केली. म्हणजे ते शेअरिंग खूप महत्वाचं असतं. नक्कीच. आणि आता प्रश्न बरेच आहेत, पण आपल्याकडे तशी वेळेची कमतरता आहे. त्याच्यामुळे मी फक्त काही जे आपले सहभागी झाले होते आणि ज्यांनी छान प्रश्न सुद्धा विचारले होते, एकूण जवळपास आपल्याकडे 200 प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांनाच उत्तर देणं आपल्याला तसं शक्य नाहीये. पण माझ्या अंदाजे आपण बरेच मुद्दे या सगळ्यामध्ये कव्हर केलेले आहेत, त्याच्याविषयी बोललेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यासाठी आपण आज ही चर्चा आयोजित केली, की निदान सुरुवात होणं या सगळ्याविषयी बोलण्याची आणि मोकळेपणाने बोलण्याची सुरुवात होणं या सगळ्यामध्ये हेच खूप महत्त्वाचं होतं. आणि मला वाटतं आज तुम्ही तिघंही या चर्चेत इतक्या उत्तम पद्धतीने सहभागी झालात, इतका छान सहभाग घेतलात, त्याबद्दल तुमचे आभार. डॉक्टर राजन भोसले, डॉक्टर शुभा तत्ते आणि उन्मेष, तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आणि आज आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार. नक्कीच. आणि ह्या बरोबरच हे जे सगळे आपले लोकसत्ताचे वाचक आहेत, जे या नव्या तंत्रज्ञानासह आपल्यासोबत या चर्चा सत्रामध्ये सहभागी झाले, ज्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्यांचे सुद्धा आभार. धन्यवाद.